नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी नवनिर्माण विद्यालयाच्या स्नातक संघातर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. स्नातक संघाच्या मेडिकल एसपीजी मध्ये चर्चा झाली तेव्हा लक्षात आलं की लॉकडाऊन मध्ये सर्वांचाच दिनक्रम बंद पडलाय आणि प्रत्येकाचंच रुटीन खूपच अफेक्ट झालंय. मुलंही क्रीडांगणावर खेळू शकत नाहीयेत आणि मोठ्यांचंही ऑफिस आता घरनं चालू झालंय. पण ह्या सगळ्यात जास्त अफेक्ट झालेले कोण असतील तर ते ज्येष्ठ नागरिक आहेत. घरात बसून बसून त्यांचे हातपायही आखडले आहेत आणि मोबाईल आणि टीव्ही यांच्या सान्निध्यात राहून मानदुखी, पाठदुखी हेही प्रॉब्लेम चालू झालेत. त्याचबरोबर सगळ्यात इतरांचे कामं आता पुन्हा पूर्ववत चालूही झालीत, पण ज्येष्ठ नागरिकांना मात्र अजूनही घरी बंदिस्त राहावं लागतंय बऱ्याच प्रमाणात. त्यामुळे मित्रमैत्रिणींचा सहवास नाही आणि नातेवाईकांचीही भेट नाही, या सगळ्यामुळे निर्माण झालेला एकाकीपणा किंवा नैराश्यही खूप वाढलं आहे आणि त्यातून असलेली करोनाची भीती ही त्यावर अजून त्रासदायक. या सगळ्या चर्चेनंतर आम्ही ठरवलं की आपल्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी काही व्याख्यानमाला चालू करता येईल का. तर म्हणून आजचे हे विशेष आपल्याकडे जे स्पेशलिस्ट आहेत ते सगळे आपल्यासाठी काही व्याख्यानं घेऊन आलेले आहेत. त्या सगळ्या वक्त्यांची ओळख डॉक्टर शुभांगी बहिरट करून देईल आपल्याला. शुभांगीताई ही 1991 बॅचची माझी विद्यार्थिनी आहे ज्ञानप्रबोधिनीची. तिने नाशिकहून MBBS करून 2002 मध्ये MPSC ची परीक्षा पास केली आणि त्यानंतर ती 10 वर्ष ग्रामीण भागात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होती. सध्या ती औंधच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये काम करत आहे आणि तिला मी विनंती करते की या पुढचं सगळ्या वक्त्यांची ओळख तिने करून द्यावी. धन्यवाद. धन्यवाद भाग्यश्री. मी डॉक्टर शुभांगी बहिरट. भाग्यश्रीने सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचे जे ऑर्थोपेडिक रिलेटेड जे आजार आहेत त्यासाठी आपल्याला आज ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या 89च्या बॅचचे डॉक्टर केदार देवगावकर हे मणक्याचे तज्ञ असे डॉक्टर आपल्याला मिळालेले आहेत. त्यांचा मी अल्प परिचय करून देते. डॉक्टर देवगावकर हे MS ऑर्थोपेडिक DNB ऑर्थोपेडिक्स आहेत. त्यांनी MSc ऑर्थोपेडिक इंजिनिअरिंग कार्डिफ UK मधनं केलेलं आहे. FRCS ऑर्थोपेडिक्स एडनबरी युनिव्हर्सिटी इन UK. ते सध्या दीननाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मणक्याचे स्पाइन सर्जन म्हणून आहेत. ते हिंदुजा हॉस्पिटल इथेही स्पाइन सर्जन आणि कन्सल्टंट होते आणि क्वीन्स मेडिकल सेंटर नॉटिंगहम UK इथे सुद्धा ते स्पाइन सर्जन होते. आणि विशेष म्हणजे ते त्यांना फेलोशिप आहे नॉटिंगहम UK आणि मिनियापोलिस USA मधली. तर मी देवगावकर सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. धन्यवाद. ठीक आहे. माझं जे प्रेझेंटेशन आहे ते चालू करूया. फुल स्क्रीन करता येईल? हा, ओके. जाऊ दे, पुढचं स्लाइडवर जाऊ दे, त्याच्याही पुढच्या स्लाइडवर जाऊ दे. नेक्स्ट स्लाइड. हा, ओके. तर मणका म्हणजे आपल्या शरीरातला मेन अवयव असतो, कारण की आपला शरीराचा सगळं पोश्चर, सगळा आकार हे सगळं मणक्यावरती अवलंबून असतं. तर मणक्याचे ढोबळमानाने 3-4 भाग असतात. मानेतले मणके हे लाल दाखवले त्या चित्रात. मग त्याच्यानंतर छातीतल्या पाठचे मणके म्हणजे पिवळ्या कलरचे आहेत. कमरेचे मणके म्हणजे लंबर स्पाइन ते हिरव्या रंगाचे आहेत आणि माकड हाड जे आहे ज्याच्यावर आपण टेकून बसतो ते पर्पल कलरचं आहे. तर मणक्याचा जे स्ट्रक्चर असतं त्याच्यात दोन एकामेकावर एक असे रचलेले बरीच हाडं असतात आणि त्या दोन हाडांच्या मध्ये एक गादी असते. ते गादी असण्याचं कारण असं आहे की मणक्याला फ्लेक्झिबल पण असावं लागतं आणि ताठही असावं लागतं. त्याच्यामुळे हाडांमुळे ताठरपणा येतो आणि ते मणक्यामध्ये असलेली गादी जी असते त्याच्यामुळे फ्लेक्झिबिलिटी येते. आणि प्रत्येक दोन मणक्याच्या मध्ये एक छोटंसं भोक असतं. त्या भोकातनं प्रत्येक लेवलला नर्व बाहेर येत असतात.
त्याच्यामुळे मणक्याचे विकार काही झाले तर प्रॉब्लेम असा येतो की ती नर्व किंवा नस ज्याला म्हणतात आपण, ती दबली की मग पायामध्ये मुंग्या येणं, पायात किंवा हातात कळ येणं आणि पायात किंवा हातातली पॉवर जाणं आणि पॅरालिसिस होऊ शकणं, हा सगळा प्रॉब्लेम असतो. म्हणून मणक्याचं थोडं नाजूक काम असतं. पुढची स्लाइड. आणि ही जी दोन मणक्यांच्या मध्ये जी गादी असते त्याच्यात जेली सारखी एक गोष्ट असते आणि त्याच्यामुळे ती फ्लेक्झिबिलिटी आपल्या मणक्याला मिळते, पुढे मागे वाकू शकतो, ट्विस्ट करू शकतो. हे स्पेशल ती जी जेली असते त्याच्यामुळे. त्याच्या पुढे प्लीज. तर पाठदुखी, मानदुखी हे खूप कॉमन आहे, वर्षातनं 2-3 वेळेला सगळ्यांना होते आणि 99% ती काही सिरियस नसते. 1% केसेस मध्ये थोडीशी सिरियस असते. पुढे. हॅलो. हा. तर मानदुखी आणि पाठदुखी या 3 जागांपाशी होते. म्हणजे मानेचा खालचा भाग, मणक्याचा मधला भाग जिथे छाती संपते मागच्या बाजूला आणि माकड हाडाच्या जस्ट वरचा भाग, ह्या 3 ठिकाणी कॉमनली आपल्याला पाठदुखी, मानदुखी दिसते. पुढे. तर कारण काय आहेत पाठदुखीचे? वयोमानानुसार पाठ दुखते, त्याच्यामुळे तरुण लोकांमध्ये पाठदुखी कमी असते. वजन जास्त असेल, चुकीचं पोश्चर असेल, हाडांचा ठिसूळपणा असेल ज्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल, स्मोकिंग किंवा बसायचा बैठा जॉब जो असतो त्याच्यात पाठदुखीचे प्रॉब्लेम जास्त असतात. व्यायाम कमी असणे, त्याच्यानंतर काही प्रोफेशन असे टीचर, बँकर यांना बसून भरपूर काम करावं लागतं, त्यांच्यात त्रास जास्त असतो. IT प्रोफेशनल आणि ऑब्व्हियसली प्रेग्नन्सी आणि मेनोपॉज ह्या 2 एज ग्रुप्स मध्ये भरपूर लोकांमध्ये बॅक पेन असतं. नेक्स्ट स्लाइड. हे सगळे पुअर पोश्चरचे उदाहरणं आहेत. पाठ वेडी वाकडी करून बसणे आणि पाठीला न आधार घेऊन बसणे, याच्यामुळे हे पोश्चरल प्रॉब्लेम्स असतात. हे सगळे चुकीचे पोश्चरचे फोटो आहेत. पुढे. हे पण त्यातलेच नमुने चुकीचे पोश्चर. तर व्यवस्थित बसायचं म्हणजे काय? एस्पेशली ज्यांचा बैठा जॉब असतो त्यांना हाईट ऍडजस्ट करणारी खुर्ची पाहिजे, हाताला आधार पाहिजे, कमरेला आधार पाहिजे किंवा कमरेच्या ठिकाणी एक उशी ठेवायची व्यवस्था पाहिजे, आयडियली मानेला पण आधार पाहिजे आणि जो आपला कम्प्युटर स्क्रीन आहे तो जितका आपल्या आय लेवलच्या जवळ असेल तितका चांगला. म्हणजे मान सरळ ठेवून काम करता येतं. जर कम्प्युटर खाली आणि आपली डोकं वर असेल तर मान वाकवून, वाकडी ठेवून किंवा मान पुढे वाकून असं काम करावं लागतं आणि त्याच्यामुळे मानदुखी कॉमन असते. पुढे. काही ठिकाणी उभ्यानी काम केलं तरी फायदा होतो, कारण काय खूप वेळ बसलं की पाठीमध्ये प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे अशा ठिकाणी ऑफिसेस मध्ये काही आजकाल नवीन जे डिझाईन असतात त्याच्या उभ्यानी पण काम करता येतं आणि असं बेसिकली एका ठिकाणी अडकून बसायचं नसतं. जर तुम्ही बसून काम करत असाल तर अर्धा पाऊण तास झाला की एक 5 मिनिटं उभं राहिलं तर पाठीवरचा सगळा ताण जातो आणि पाठदुखीचे प्रॉब्लेम्स मग जास्त होत नाही. पुढे. आता एक स्पायनल बॅलन्स किंवा स्पायनल अलाइनमेंट ही एक महत्वाची कन्सेप्ट असते. स्पायनल अलाइनमेंट म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला समोरून बघता तर तिचं डोकं बरोबर तिच्या खांद्याच्या वर पाहिजे किंवा साईडनी बघितलं तर डोकं बरोबर खांद्या आणि कमरेच्या वर पाहिजे. जर तसं असेल तर तुम्हाला उभं विनासायास राहता येतं. आता या बायका आहेत, मोठा हंडा पाण्याचा डोक्यावर सहज ते आणू शकतात. त्याच्यातलं त्यांचं जे ट्रिक आहे ती म्हणजे तो जो हंडा आहे तो बरोबर डोक्याच्या, शरीराच्या, खांद्याच्या बरोबर मधोमधी वर पाहिजे. जर तो पुढे मागे गेला तर ते मात्र त्यांना बॅलन्स करता येत नाही. तसंच आपलं मणक्याचं असं आहे की आपलं डोकं हे खांद्याच्या वर पाहिजे, खांदे कमरेच्या वर पाहिजे, पुढच्या साईडने बघितलं आणि साईडच्या साईडने, त्याला स्पायनल अलाइनमेंट बघतात. पुढे जाऊ दे. आता अनफॉर्च्युनेटली वयोमानाने हळूहळू मणक्याचा आकार बदलत जातो आणि जो ताठ माणूस असतो 30-40 पर्यंत तो हळूहळू पुढे वाकत जातो. पण हा नियम नाही. आपल्याकडे बरेच आजी आजोबा आपण बघतो की जे ताठच्या ताठ असतात शेवटपर्यंत आणि माझा असा प्रयत्न असतो की माझे प्रत्येक पेशंट हा शेवटी असा न होता सरळच्या सरळ असा राहायला पाहिजे. आता कालच परवाच मी एक माझे आजोबा आले होते पेशंट म्हणून, 81 वर्षाचे होते, पाटणकर म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांचा एकदम कणा हा एकदम ताठ होता. तर हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. वयोमानानुसार सगळेजण वागतातच असं नाही आणि वाकू नये याच्यासाठी काय काय करायचं त्याची आत्तापासून तयारी घेतली तर हे तुमचं पुढे असं होत नाही. पुढे. हे बघा, हा अशा वाकलेल्या एका आजीचा एक्सरे आहे.
पुढून घेतला तर ती डावीकडे झुकलेली आहे आणि साईडनी एक्सरे जर घेतला तर ती पुढे झुकलेली आहे. तर हे इम्बॅलन्स म्हणतो, या प्रकाराला मी स्पायनल इम्बॅलन्स म्हणतो. अँड दिस इज नॉट व्हॉट शुड हॅपन इन ओल्ड एज. त्यासाठी आतापासून आपण प्रयत्न करू शकतो आणि हे टाळू शकतो. पुढे जाऊ दे. आता पाठदुखी किंवा मानदुखीचे पेशंट आले की माझ्याकडे मी काय डोक्यात माझा विचार असतो की पहिलं गोष्ट म्हणजे मला ठरवायची असते की हे सिरियस आहे का नाही. आता सिरियस आहे त्याचे काही काही निकष असतात. ताप असेल, वेट लॉस असेल, पाठदुखी कमरेतनं पायात जात असेल, पायात मुंग्या किंवा विकनेस येत असेल, रात्री पण पाठ दुखत असेल, गोळ्या घेतल्या आराम केला तरी पण पाठदुखी जात नाही आणि त्याच्यानंतर वाढतच चालली आहे, तर हे सगळे घाबरण्याच्या गोष्टी असतात. पूर्वी टीबी किंवा कॅन्सर झाला असेल आणि मग नंतर पाठ दुखायला लागली तर हे घाबरण्यासारखी गोष्ट आहे. लघवीवरचा ताबा सुटला पाठ दुखत असताना तर ते घाबरण्यासारखी गोष्ट आहे. हे सगळे जे पेशंट आहेत की ज्यांना आम्ही सिरियस म्हणून कन्सिडर करतो त्यांना आणि टेस्ट पुढे सगळं करावं लागतं. पण हे सगळं नसेल तर युजली आम्ही सांगतो की बाई काळजी करू नका, हळूहळू कमी होईल. पुढे जाऊया. आणि ट्रीटमेंट काय असते तर बेसिकली हे डेंजरस ज्या गोष्टी आहेत त्या आपण रूल आउट केलं की निम्मी ट्रीटमेंट झालेली असते. आणि त्यासाठी ब्लड टेस्ट आम्ही काही करतो, काही एक्सरे MRI काढतो, गोळ्या औषधं काही देऊ शकतो, व्यायाम करू शकतो, सर्जरी एकदम लास्ट स्टेज कधी कधी काही काही लोकांना लागते. तर हा सगळा आपला ट्रीटमेंटच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. सगळ्यांनाच सगळं लागतं असं नाही. सिंपल गोष्टींनी बरेचशा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतात. पण एकाने नाही झालं तर मग पुढची पायरी, मग पुढची पायरी, असा एक एक टाइप ऑफ स्टेप लॅडर अप्रोच असतो. पुढे जाऊया. तर स्पाइन केअर जे असतं तो एक टीम वर्क असतो. म्हणजे मणक्याचा प्रॉब्लेम एक सर्जन फक्त सॉल्व्ह नाही करू शकत. तर फिजिओथेरपिस्ट लागतात, योगावाले लोक लागतात, डायटिशियन लागतात, पेन मॅनेजमेंट लागते, डायबिटीस आणि वजन जास्त असेल तर एंडोक्रिनॉलॉजिस्ट लागतो, सर्जन पण लागतो. असा सगळा टीम अप्रोच असतो. सो स्पाइन मणक्याचं चांगलं राहणं याच्यासाठी सगळ्यांची मदत ही आवश्यक असते. पुढे जाऊया. आणि कॉमनली मणक्याचे प्रॉब्लेम्स आले तर काय काय औषधं लागू पडतात. तर पहिलं म्हणजे विटॅमिन डी. आता विटॅमिन डी मेनली नॉनव्हेज मध्ये असतं किंवा सूर्यप्रकाश भरपूर तुम्हाला रोज वर्षानुवर्ष मिळत असेल तर तुमच्या शरीरात आपोआप विटॅमिन डी बनतं. पण तशी तर शक्यता नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेजॉरिटी आपले इंडियन लोक, मराठी लोक हे व्हेजिटेरियन असतात. त्याच्यामुळे विटॅमिन डी कमतरता खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यांनी हाडं ठिसूळ होतात आणि पाठदुखी, मानदुखी हे सगळे होतात. दुसरी गोष्ट विटॅमिन B12 हा आवश्यक असतं पाठीसाठी. पण B12 पण तुमच्या ज्या नसा आहेत, नर्व्स किंवा मज्जा रज्जू आणि मज्जातंतू यांच्या नॉर्मल फंक्शनसाठी आवश्यक असतं. पण तुम्ही जर चित्र बघितलं तर सगळ्या नॉनव्हेज गोष्टी आहेत त्याच्यात. म्हणून विटॅमिन B12 हे व्हेजिटेरियन मध्ये बऱ्या प्रमाणात कमी असतं आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम जास्त असतात. मग बाकीच्या आमच्या नेहमीच्या ज्या गोळ्या आम्ही देतो, पेन किलर आहे, लिरिका सारख्या काही गोळ्या आहेत, हाडं स्ट्रॉंग करण्यासारखे झोलेंड्रॉनिक हे इंजेक्शन आहे, फोर्टिओ इंजेक्शन आहे, नर्व सुजली दबल्यामुळे तर ते सूज कमी करणारी प्रेडनिसोलोन टॅबलेट आहे. तर हा माझा आजीबाईचा बटवा आहे. त्याच्यातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना लागू पडतात युजली. पुढे जाऊया. आणि व्यायाम, कॅल्शियम, न्यूट्रिशन, स्मोकिंग थांबवणं आणि पडू नये उतार वयात अशासाठी काळजी घेणं. त्याच्यानंतर पलीकडे जे अॅरोज दाखवले आहेत ते बोन डेन्सिटीचे अॅरोज, म्हणजे हाडाचा ठिसूळपणा, ते आपण मापू शकतो. आजकाल नवीन यंत्र असतात, डेक्सा स्कॅन म्हणतात त्याला. आणि ते -2.5च्या खाली गेलं तर धोक्याचा इशारा असतो. कारण की किरकोळ तुम्ही वाकला बिकला तरी तुमचे फ्रॅक्चर्स होऊ शकतात. त्याच्यामुळे आपला प्रयत्न असा असला पाहिजे की या डेक्सा स्कॅन मध्ये आपल्या हाडाचा आकडा जो आहे तो नेहमी हिरव्यात पाहिजे, म्हणजे -1.0च्या वरती पाहिजे. पुढे जाऊया. काही काही पेशंटना पाठदुखी, मानदुखी जर सिंपल गोष्टींनी बऱ्या होत नसतील तर कधी कधी इंजेक्शन पण आम्ही देतो. आता ह्या एक्सरे मध्ये त्या सुया टोचलेल्या आहेत आणि त्या बरोबर जिथे ती नस दबली आहे तिथे जाऊन आम्ही ते औषध देऊ शकतो. आणि हे बऱ्याच जणांना लागू पडतं. लोकल मध्ये सोपं एक प्रोसिजर असते. पुढे जाऊया. त्याच्यानंतर व्यायामाचं महत्व. आता तुमचा मणका याचा रोल असतो तुमच्या मानेचे, डोक्याचं आणि शरीराचं भार पेलणं. आता मणक्याला सपोर्ट देणाऱ्या काही गोष्टी असतात. ते म्हणजे आपले स्नायू, म्हणजे मसल्स. तर कमरेला सपोर्ट देणारे पाठीचे स्नायू, पोटाचे स्नायू आणि बटक्सचे स्नायू, हे जर तुमचे वीक झाले तर कमरेच्या मणक्यावर जास्त भार येतो आणि कंबरदुखी वारंवार होते. त्याच्यामुळे एकदा कंबरदुखी कमी झाली की ती पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी हे पर्टिक्युलर मसल्स स्ट्रॉंग केले तर त्याचा फायदा होतो. तसंच मानेचे जे मसल्स आहेत ते जर तुम्ही ताकदवान केले किंवा त्यांची ताकद वाढवली तर मानेच्या मणक्याला सपोर्ट मिळतो आणि मानदुखी वारंवार होत नाही. हे फिजिओथेरपी आणि एक्सरसाइजचं फंडामेंटल प्रिन्सिपल आहे. पुढे जाऊया.
आणि हे व्यायाम मी माझ्या पेशंटना बऱ्याचदा सांगतो. हे कमरेसाठी कंबरदुखीचे व्यायाम आहेत. त्याच्या पुढे जाऊया. सूर्यनमस्कार सांगतो. आता सूर्यनमस्कार सांगायच्या आधी जरा मला पेशंटला बघावं लागतं. कारण काय, जर जास्त प्रॉब्लेम असेल तर सूर्यनमस्कार पेशंटना सांगणं चुकीचं असतं. कारण काय, ते त्यांना पूर्णपणे जमत नाही. सूर्यनमस्कार व्यवस्थित जमणे हा बराच एक ऍडव्हान्स्ड एक्सरसाइज आहे. आणि सहजासहजी जे लोक अजिबात व्यायाम करत नाहीत त्यांना एकदम तडकीने एका दिवशी करून सूर्यनमस्कार नीट घालणं अवघड जातं. त्याच्यामुळे जे रिलेटिव्हली फिट असतात त्यांना सूर्यनमस्कार सांगितला तर खूप फायदा होतो. कारण की ते एक सर्वांगासन आहे. पूर्ण शरीरातले सगळे जॉईंट्स वगैरे छान एक्सरसाइज होऊ शकतात. पुढे जाऊया. ॲक्वेटिक एक्सरसाइजेस मी काही काही वयस्कर लोकांना सांगतो. कारण काय, ज्यांचे जॉईंट्स आर्थरायटिसचे वगैरे प्रॉब्लेम असतात, पाण्यात गेलं की पाण्याच्या बॉयन्सीमुळे शरीर हलकं वाटतं आणि पायाचे कमरेचे व्यायाम पाण्याखाली म्हणजे कमरेपासून खाली पाणी असलं तरी चालतं, तर त्याच्यात केल्याने बराच फरक पडू शकतो. पुढे जाऊया. हे मानेचे व्यायाम आहेत. हे मानेच्या प्रॉब्लेमसाठी आहे. पुढे जाऊया. आता थोडक्यात आम्ही काय रोजच्या रोज ट्रीट करतो त्याचे 2-3 उदाहरणं सांगतो. पटापट जाऊया. जास्त वेळ नाही घेणार मी आणि जास्त टेक्निकल पण नाही करणार. सायाटिका सगळ्यांनी ऐकलेलं असतं. तर सायाटिका म्हणजे तरी काय? तर कमरेमधली जी गादी आहे ती सरकली आणि नस दबली तर कमरेतली जी दुखणं आहे ते पायात जातं आणि ते एका विशिष्ट प्रकारे खाली जातं आणि त्याप्रमाणे आम्हाला कळतं की काय प्रॉब्लेम आहे. तर हे हे म्हणजे खूप कॉमन कंडिशन आहे ही आणि याच्यासाठी युजली गोळ्या, औषधं आणि रेस्टनी फरक पडतो. सायाटिका झालेल्या 1-2% लोकांना ऑपरेशन लागू शकतं. पण ते ऑपरेशन अगदी सोपं असतं, सेफ असतं आणि व्यवस्थित होऊ शकतं. पुढे जाऊया. हे माझा एक पेशंट आहे. डावीकडचा जो एमआरआय आहे, तो ऑपरेशनच्या अगोदरचा आहे आणि उजवीकडचा एमआरआय तो ऑपरेशनच्या नंतरचा आहे. तर ती गादी जी बाहेर आलेली आहे, ती आम्ही काढतो आणि ती नस मोकळी करतो. पुढे जाऊया. कॉक्सिडायनिया म्हणून पण एक कॉमन प्रॉब्लेम असतो. कमरेचा जो खालचा भाग आहे, एकदम माकड हाडाच्या इथला, तिथे बऱ्याच जणांना दुखतं. टू व्हीलर जे जास्त वापरतात, त्यांना हादरे बसून ते तिथे खाली सूज येते. जास्त बैठा जॉब असतो, कडक खुर्चीवर जे बसतात, त्यांना हा प्रॉब्लेम येतो आणि हा खूप कॉमन असतो वयस्कर लोकांमध्ये. तर त्याला पण युजली आपण विशिष्ट प्रकारची गादी दिली, औषधं दिले, तर ते सेटल होतं. पुढे जाऊया. मग त्याच्यानंतर वयानुसार जी मणक्यामध्ये झीज होते, त्याच्यामुळे हाडं थोडीशी सरकतात आणि मागे ज्या नसा असतात त्यांना जागा कमी होते. तर त्याला स्टिनोसिस म्हणतात. तर हे पण 50-60 नंतर कॉमन असतं आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा असतो, की चालायला त्रास होतो, उभं राहायला त्रास होतो, चालण्याचा स्पीड कमी होतो. पुढे पोक काढून चालायला लागतात लोकं आणि जरा चाललं, की पायात मुंग्या येतात, पाय जड वाटतात आणि बसावंसं वाटतं. तर हे जी कंडिशन आहे ही युजली त्याला ऑपरेशन लागतं आणि हे ऑपरेशन केलं तर क्वालिटी ऑफ लाईफ खूप सुधारतं. कारण काय, सडनली तुमचं चालणं फिरणं बाहेर जाणं परत येतं आणि त्याच्यामुळे जे घरात बसल्यामुळे वजन वाढणे, कंटाळ येणे, चिडचिड होणे हे सगळे प्रॉब्लेम्स असतात, डायबिटीज होणे हे सगळे कमी होतात. त्याचे लंबर स्टेनोसिस हे खूप कॉमन असतं आफ्टर द एज ऑफ 50 आणि ते पण आम्ही कॉमनली ट्रीट करू शकतो. पुढे जाऊया. त्याच्यानंतर मी जे म्हणालो ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडाचा ठिसूळपणा, त्याच्यामुळे हाडाची फ्रॅक्चर सहजगत्या होऊ शकतात आणि त्याच्यामुळे मग पेन होऊ शकतं पाठीमध्ये, मणक्याचा आकार पण बदलू शकतो ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्समुळे. तर त्याला पण युजली आम्ही पट्टा वापरतो आणि गोळ्या औषधं देऊन ते 3 महिन्यात ते युजली फ्रॅक्चर्स हील होतात. तर फार काही मोठा प्रॉब्लेम नसतो, पण हे लवकर ओळखणं आणि त्यावर योग्य ट्रीटमेंट करणं हे आवश्यक असतं. जाऊया पुढे. त्याच्यापुढे मणक्याची गॅप. आता ह्या एक्स-रे मध्ये जो डावीकडे आहे त्याच्यात मणक्यामध्ये गॅप आहे आणि त्याचे मधलं चित्र आहे त्याच्यात बरोबर तिथे क्रॅक दाखवलेला आहे. मणक्याचा पुढचा भाग आणि मणक्याचा मागचा भाग त्याच्यामध्ये जर गॅप असेल तर वरचा मणका पुढे सरकतो आणि पुढे जर तो सरकला तर त्या मणक्याच्या खालनं येणारी जी नस असते ती दबते आणि ती दबली नस की पायात असह्य वेदना होतात आणि तशा पेशंटला जर गोळी औषधं रेस्टनी बरंच होत नसेल तर मात्र कधी कधी ऑपरेशन करावं लागतं. तर हे माझेच पेशंट आहेत. हे उजवीकडे जे चित्र आहे ते ऑपरेशन नंतर केलेले चित्र आहे. तो मणका आम्ही मागे आणतो आणि वरती खाली स्क्रू रॉड टाकून त्याला सपोर्ट देतो. त्यांनी पेशंटच्या त्या वेदना नस दबल्यामुळे ज्या वेदना होत असतात त्या सगळ्या बऱ्या होऊन जातात. पुढे जाऊया. पुढची गोष्ट म्हणजे टीबी. टीबी इंडियामध्ये खूप कॉमन आहे आणि असं नाही की तो गरिबांमध्येच होतो. मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय सगळ्या लोकांमध्ये टीबी होतो आणि जसा छातीचा टीबी, फुफ्फुसांचा टीबी असतो तसा मणक्याचा टीबी असतो आणि त्याचं पण ट्रीटमेंट नशिबाने मेनली गोळ्यांमुळे असते. नेक्स्ट साईड. आता AKT4 हे एक प्रकारची गोळी आहे
आणि जो पट्टा आहे तर तो त्याप्रमाणे घातला आणि टीबीचं लवकर डायग्नोसिस झालं तर एवढीच ट्रीटमेंट लागते, पट्टा आणि गोळ्या. पुढे जाऊया. म्हणलं जर लेट स्टेज आला टीबी आणि त्याच्यामुळे नस दबल्या गेली, हातापायात जर पॅरालिसिस होत असेल तर मात्र अर्जंट ऑपरेशन लागू शकतं. हे माझेच केसेस आहेत. डावीकडचं जे आहे ते थोरॅसिक स्पाइन म्हणजे छातीच्या मागच्या इथला टीबी आहे आणि खालचा आहे तो कमरेच्या इथला टीबी आहे. तर त्यांना ऑपरेशन कधी कधी करावं लागतं लेट स्टेज मध्ये जर ते आले. पुढे जाऊया. आणि हे म्हणजे कॅन्सरचे कॅन्सर असलं कुठल्याही शरीराचा कॅन्सर असो, ब्रेस्ट कॅन्सर असो, थायरॉइड असो, प्रोस्टेट असो. आजकाल कसं आहे की किमोथेरपी सर्जरी कॅन्सरची वगैरे खूप चांगली आहे. त्याच्यामुळे बरेचसे पेशंट 10, 15, 25 वर्ष जगतात आणि मग नंतर लेट स्टेजमध्ये कधी कधी तो हळूहळू कॅन्सर परत येतो आणि मणक्यामध्ये पसरू शकतो. तर त्या मणक्यामध्ये पसरला की मणका ठिसूळ होतो, फ्रॅक्चर होतो. त्याच्यामुळे उजवीकडचा जो MRI आहे त्याच्यातले जे काळे पट्टे आहेत, काळे जे चट्टे आहेत, काळे ठिपके जे आहेत ते कॅन्सर मणक्यामध्ये स्प्रेड झाले. तर अशा पेशंटसाठी भली मोठी ऑपरेशन आम्ही करत नाही, कारण की कॅन्सर स्प्रेड झाला की एंड स्टेज असतं. पण त्यांना वेदना होऊ नये म्हणून आम्ही एक ते बोन सिमेंटचं इंजेक्शन देऊ शकतो. त्या मणक्यामध्ये तो पांढरा जो पट्टे आहेत 3 ठिकाणी तिथे आम्ही बोन सिमेंटचं इंजेक्शन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते कॅन्सर तिथे मरतो तिथला त्या मणक्यातला आणि बोनचा चांगला सपोर्ट मिळतो आणि क्वालिटी ऑफ लाईफ शेवटचे जे काही 6, 12, 1-2 वर्ष उरलेत त्यासाठी चांगलं. त्याच्यामुळे थोडं करूनही पेशंटचा भरपूर फायदा होऊ शकतो त्याच्या, मोठं ऑपरेशन न करता. पुढे जाऊया. पुढे जाऊन हा. तर बेसिकली हे एक छोटी झलक झाली मी काय करतो त्याची. माझं व्हॉट इज अ स्पाइन सर्जन जॉब याची एक छोटी झलक मी तुम्हाला सांगितली. आणि मी काय सांगतो पेशंटना की रेग्युलर मॉडरेट एक्सरसाइज करा, चालणं, स्विमिंग, सायकलिंग, पोटाचे पाठीचे व्यायाम करा, वेट जास्त वाढू देऊ नका, तंबाखू खात असाल किंवा स्मोकिंग करत असाल तर करू नका आणि वेडेवाकडे पाठीचे जरा थोडं जपून करायचं. आणि थोडक्यात म्हणजे सीट स्मार्ट, स्टँड स्मार्ट आणि लिफ्ट स्मार्ट, त्यालाच आपण अर्गोनॉमिक्स म्हणतो. म्हणजे पाठीची जाणीव ठेवून ती खराब होऊ शकते याची जाण ठेवली तर निम्म्या गोष्टी तशाच टळतात. पुढे जाऊया. ठीक आहे. आय थिंक आता माझं बोलणं झालेलं आहे. कारण काय जास्त वेळ घेतलं तर त्याला काय अर्थ नाही. तर थँक्यू सगळ्यांना एक शांतपणे माझं ऐकल्याबद्दल. नंतर आपण प्रश्नोत्तरांना भाग्यश्री ताई जर सांगतील वेळ मिळाला तर आपण करू. नमस्कार. धन्यवाद केदार सर. खूप छान माहिती दिलीत आपण. आता आपण वळूया आपल्या पुढच्या ज्या वक्त्या आहेत त्यांच्याकडे. स्नेहा मित्र गोत्री, त्यांचा अल्पसा परिचय करून देते मी. त्या ज्ञानप्रबोधिनी निगडी येथील 98 बॅचच्या विद्यार्थिनी आहेत. सध्या त्या योगविद्या गुरुकुल नाशिक इथे योग इन्स्ट्रक्टर म्हणून आहेत आणि त्यांनी आयुष मंत्रालयामधून योगा इन्स्ट्रक्टर चं शिक्षण घेतलेलं आहे. शिवाय यशवंतराव चव्हाण विद्यापीठ इथून सुद्धा घेतलेलं आहे आणि योगविद्या गुरुकुल नाशिक येथून त्यांनी योगाचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी मास्टर इन फिटनेस मॅनेजमेंट सिम्बायोसिस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट येथून केलेला आहे. याशिवाय डायटिशियनचं कोर्स सुद्धा इग्नू इंदिरा गांधी युनिव्हर्सिटी ओपन युनिव्हर्सिटी येथून केलेला आहे. तर अशा या वर्सेटाईल अभ्यास असलेल्या वक्त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. तर मी विनंती करते स्नेहा प्लीज तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन द्या. थँक्यू थँक्यू ताई. बर, सगळे कसे आहात? मस्त आहात सगळेजण? छान. करोना सध्या खूप सावट आहे, डोक्यावरती खूप टेन्शन आहे आपल्याला. आता मी तुम्हाला ज्येष्ठ नागरिक म्हणणार नाहीये, तर मी तुम्हाला आजी आजोबा म्हणणार आहे. कारण का, तर आपण जे 60च्या कडे हळूहळू जायला लागतो तेव्हा आपल्या सगळे रोज बदलायला लागतात, बरोबर आहे. मग आजी आजोबा या नात्यांनी तुमच्याशी मला गप्पा मारायला जास्त छान आवडेल. तर आपण आता सुरुवात करूयात. माझं आजचं जे आहे लेक्चर ते तुमच्याकरता जे आहे ते आहे योग आणि प्राणायाम. तर एक मिनिट, स्लाइड शेअर करतोय सौरभ तू? तर तूच कर स्लाइड. हा, ठीक आहे ठीक आहे, ओके ओके ओके, करते, ठीक आहे. आता आपण बघूयात योग आणि योगासन. आता योग हा जो आहे आपल्या भारतामध्ये अत्यंत प्राचीन असं सांगितला गेलेला आहे. मग आता तो प्राचीन
म्हणजे कधीपासूनचा, तर 5,000 वर्षापूर्वीपासूनचा तो आपल्या भारतामध्येच निर्माण झालेला आहे. तर कोणी केलेला आहे, तर महामुनी पतंजली यांनी तो निर्माण केलेला आहे. आणि त्यांनी खूप सोप्या सोप्या व्याख्या त्यांनी सांगितल्या. आता योग म्हणजे काय, तर इथे स्क्रीनवरती आपल्याला दिसेल की आत्मा आणि परमात्मा यांचं एकत्रीकरण. आता आत्मा म्हणजे काय, तर आत्मा म्हणजे आपल्या मनातली, शरीरातली चैतन्य शक्ती. आणि परमात्मा म्हणजे काय, तर परमात्मा म्हणजे जी शक्ती बाहेर आहे, ती बाहेरची शक्ती आपल्याला अधिक आतमध्ये म्हणजे एकत्रीकरण करणे, त्याला म्हणतात योग. युज धातूपासून हा तयार झालेला आहे. ठीक आहे. स्नेहाताई मग एक आता सेकंद. तुझं स्क्रीन शेअर नाही झालंय, जर चालू केलं असेल एक तर मिनिट हा. प्लीज. हा, एक मिनिट. एक मिनिट. दिसतंय? येस, आता दिसतंय ओके फुल. ओके ओके, ठीक आहे. तर मगाशी मी सांगितलं की धातूपासून तयार झालेला आहे. तर आत्मा आणि परमात्मा या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे योग. तर आता योगाची जी व्याख्या मी सांगितली थोडक्यात, की एकत्रीकरण होणे म्हणजे आत्मा जो आपला आहे, आपली चैतन्य शक्ती शरीरामधली ती, आणि परमात्मा म्हणजे काय, की जी चैतन्य शक्ती बाहेर निवास करते, म्हणजे उत्पत्ती, लय आणि प्रलय या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे परमात्मा. तर या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे आपला योग झाला. मग आता जेव्हा 5,000 वर्षापूर्वी महामुनी पतंजली आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा योग निर्माण झाला, म्हणजे योगशास्त्र जे आहे ते इतकं पुरातन आहे की हळूहळू त्याचा प्रचार नंतर बाहेर होत गेला. मग या योगाच्या मध्ये काही सूत्र सांगितल्या गेली, कारण संस्कृती त्यावेळेस भाषा महत्वाची होती. आणि मग त्या सूत्रांच्या मध्ये काही आसनांच्या बद्दल सांगितलं गेलेलं आहे. मग आता पर्टिक्युलर आसनं अशी त्यामध्ये नाही वर्णन केलेली, पण आसन म्हणजे काय, तर योग अधिक आसन. आसन म्हणजे योग्य प्रकारे आपल्या शरीराची अवस्था करणे, की ज्याच्यामुळे आपल्याला अधिक फायदा मिळेल, म्हणजे आपली आंतरिक शक्ती वाढायला. जसं आता सरांनी सांगितलं की आपलं जे बसायचं पोश्चर, उठायचं पोश्चर हे काही कारणाने आपण बिघडवत चाललेलो असतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित राहण्याकरता आपण आसन अवस्था करतो. मग आता आपल्या वयाकरता म्हणजे 60च्या पुढचे किंवा 60च्या जवळपास आलेले, म्हणजे 58, 57 किंवा 61 झालेले छानपैकी मस्त, किंवा अजून 65 जवळपास आलेले, असे बरेच आता आजी माझ्याबरोबर असतील की जे लोक करत असतील योग साधना किंवा ज्यांना सुरुवात करायची इच्छा असेल. मग त्यांच्याकरता आपण काय करणार आहोत, तर आपली योगासनं नेहमी कशी असावीत, सोपी, साधी आणि सुलभ. योगासनांची एक व्याख्या की सोप्याकडून अवघडाकडे, पण आपल्याकडे अवघड नाही, आपल्याकरता आहे सोपं, सुलभ आणि योग्य. योग्य म्हणजे कशा करता, इफेक्टिव्ह कशी, की आपल्या शरीरातली आतमधली अधिकाधिक ताकद वाढवायला. जे काही आपलं पोश्चर काही कारणास्तव बिघडलेलं असतं, तर ते अधिकाधिक आपलं तंदुरुस्त राहण्याकरता, की पुढे जाऊन आपल्याला अजून काही त्रास व्हायला नको. ठीक आहे. मग आता या ह्याच्यामध्ये एकंदर आम्ही 4 ह्याच्यामध्ये पोश्चर्स मध्ये आसनं शिकवतो, परंतु जेव्हा आपलं वय वाढायला लागतं तेव्हा काही बॅकवर्ड बेंडिंगची आसनं कमी प्रमाणात होतात. ठीक आहे. मग याकरता आम्ही काय सांगतो, की तुम्ही सिटिंग म्हणजे खुर्चीवरती बसून तुम्हाला काही पोश्चर सांगितल्या जातात. लाईंग डाऊन म्हणजे काय, की पाठीवरती झोपून. आता मी पुढे वर्णन हळू कळेलच, की पाठीवर झोपून जी काही सोप्यातली आसनं असतात, त्याला योग संजीवनचा अभ्यास म्हणतो आम्ही, की एकदम संजीवन म्हणजे काय, की पुन्हा चैतन्य शक्ती निर्माण करायची आसनं. आणि उभ्याची आसनं जी सगळ्यांना करता येतील अशी. मग आता ड्युरेशन म्हणजे काय, की काही आसनांच्या करता काही कालावधी मर्यादित सांगितला गेलेला आहे. तो आपल्याकरता आहे का, तर नाही. आसनांचा जर का आपण अभ्यास पहिल्यापासून करत असू, तर तुम्ही ती आसनं आत्ताच्या वयाला काही क्षणापर्यंत, काही मिनिटापर्यंत धरून ठेवू शकता. पण जर का तुम्ही नवीन आत्तापासून अभ्यासक्रम सुरू करणार असाल, तुम्ही योगासनं आत्ताच शिकणार असाल, तर शक्यतो आपण आसन ही धरायची नाहीत. नॉट टू होल्ड इथे सांगितलेलं आहे. आणि पुन्हा श्वासाचं बंधन हे आपल्या करता नाही. आपण साधा सिंपल श्वास घेणे आणि सिंपल श्वास सोडणे, म्हणजे काय, तर स्मूथ ब्रीदिंग हे आपलं झालं पाहिजे. ठीक आहे. आता पुढे टाइप ऑफ आसनाने म्हणलं की सेटिंग. आता सेटिंग म्हणजे काय, तर आपण खुर्चीवरती बसून. आता हे आपण कधी करू शकतो, की आता जसं म्हणाले की ज्या लोकांना पाठीचा काही त्रास आहे, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे,
ज्यांचे नी रिप्लेसमेंट झालेले आहेत त्यांना खालती मांडी घालून बसता येत नाही, बरोबर आहे. मग त्यांना काही अवस्था आम्ही खुर्चीमध्ये बसून शिकवतो, ज्याच्यामुळे त्यांचे जे स्नायू आहेत ते स्नायू अधिकाधिक चांगल्या प्रकारे काम करायला लागतात. आता जे नी रिप्लेसमेंट होतात त्यावेळेस डॉक्टर लगेच सांगतात की तुम्ही चालायला लागा, म्हणजे चालणं हा सगळ्यात महत्वाचा व्यायाम सांगितलेला आहे, की त्याच्यामुळे आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये राहायला मदत मिळते, बरोबर आहे. पोश्चर आता सरांनी सांगितलं की पाठीचा कणा ताठ राहायला पाहिजे, बरोबर आहे. मग चालण्यामुळे काय होतं तर पाठीचा कणा आपला ताठ राहायला मदत होते. मग हळूहळू आपल्या ताकद यायला लागल्यानंतर आपण ती पुढे पुढे अवस्था करायला सोपं पडते. मग बैठक स्थिती म्हणजे खुर्चीवरती बसून आपल्याला काही अवस्था आम्ही शिकवल्या जातात की ज्याच्यामुळे तुम्हाला पाय सरळ वरती उचलणे, दुमडणे, चवड्यांचं चक्र करणे, हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं. तुम्हाला काही फिजिओथेरपीची अवस्था शिकवल्या असतील, अभ्यास शिकवला असेल तर तो पहिले करून घेतला जातो आमच्याकडून, आणि मगच तुम्हाला हळूहळू पुढे तुमची किती क्षमता वाढायला लागली आहे ह्याच्यावरनं आम्ही आमचे पुढचे योगासनांचा अभ्यास शिकवायला सुरुवात करतो. आता दुसरं लाईंग डाऊन म्हणजे काय तर पाठीवरती झोपूनची अवस्था. आता हे कोणी आहे की हार्ड सरफेस म्हणजे जमीन, जमिनीला सतरंजी अर्थ अंतरली आहे आणि आपण लगेच आसनं सुरू केली तर नाही. कारण पाठीच्या कण्याला आपल्याला दाब आणि ताण घ्यायचा असतो काही आसनांच्या अवस्थांच्या मध्ये. तर जर का फरशी आपली गार असेल किंवा जर का आपलं मॅट योगा मॅट असेल तर जरा जाड असतं, पण सतरंजी पातळ असते. मग त्याच्यामुळे हार्ड सरफेसनी काय आपल्या पाठीच्या मणक्याला दाब येण्याचे चान्सेस जास्त असतात, बरोबर आहे. म्हणून मग आपण या अवस्था गादीवरती झोपून, कॉटवरती झोपून करू शकतो. आता मी ज्या संस्थेतनं काम करते तर त्या संस्थेचं नाशिकला एक केंद्र आहे आरोग्यधाम, तर त्याच्यामध्ये आमच्या गुरुजींनी सरळ गादी म्हणजे लिटरली कॉटवरती योगासनं शिकवतात आणि त्याचे फायदे रिझल्ट मिळतात. म्हणजे याचा परिणाम हळूहळू जाणवतो की असं नाहीये की योगासनं म्हणजे कडक सरफेस पाहिजे किंवा खूपच कष्ट करून केलं पाहिजे, तर असं नाही. तुम्हाला सोप्या सोप्या अवस्थातून, सोप्या सोप्या गोष्टीतून तुम्हाला त्याचे फायदे आणि तुमचं दुखणं नसेल तर न लागो पुढे, आणि असेल तर ते कमी होण्याकरता अधिकाधिक चांगल्या प्रकारची आसन अवस्था शिकवल्या जाते. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आपण पाठीवरती झोपलेलो असतो तर आपल्याला एक पाय वरती सरळ किंवा दुमडून सांगितला जातो की आपल्या बैठकीजवळ आणायच्या असतात टाचा, सावकाश सरळ करायच्या असतात. पुन्हा तुम्हाला एक पाय सरळ उचलून जमिनीवरून खालती, तसंच पाठीवरती झोपून तुमचे हातांचं गोलाकार चक्र असतं की ज्याच्यामुळे आपल्या खांदे अधिकाधिक चांगल्या प्रकारे, किंवा आता जसं सांगितलं सरांनी की आपल्या नर्व्स ज्या सगळ्या पाठीच्या मणक्यातून गेलेल्या असतात तर त्यांना आपल्याला ताण मिळतो. तिथले आपले मसल्स जे स्नायू असतात त्या स्नायूंचा टणकपणा, की तो घट्टपणा हवा असतो की आपले अवयव शिथिल पडू नयेत, तर त्याच्याकरता अधिकाधिक आपल्याला मदत किंवा योगाभ्यास सांगितला जातो. आता तिसरी अवस्था आहे ती स्टँडिंग. आता स्टँडिंगच्या ज्या अवस्था आहेत त्यामुळे तुमचं नेक रोटेशन येईल, म्हणजे मानेचं चक्र, खांद्यांचं चक्र, आर्म रोटेशन, हातांचं चक्र, कमरेचं ट्विस्टिंग, आपल्या बोटांच्या हालचाली, बरोबर आहे. आता आम्ही तरुण मंडळी सतत लॅपटॉपवरती काम करतो त्यामुळे आमच्या सुद्धा बोट दुखत असतात, परंतु वयोमानानुसार आपल्याला हाताला नमनेस यायला सुरू होतो. आपण रात्री झोपेतनं पहाटे उठलो, थंड पाण्यामध्ये आपला हात गेला समजा तर हाताला आपला नमनेस येतो, पटकन 1-2 मिनिटं सुधरत नाही, बरोबर आहे. मग या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला होऊ नये, त्रास त्याचा जाणवू नये म्हणून मग आम्ही काही तुम्हाला अभ्यास शिकवला जातो. मग आता या स्टँडिंगच्या ज्या आसन अवस्था आहेत किंवा हे जे काही पोश्चर्स आहेत, सिंपल मी आता सांगितले, कारण मी सांगितलं की आपल्याला सिंपल मधून सिंपल कडेच जायचं, आपल्याला सिंपल मधून अवघडाकडे नाही. जेव्हा तुमचा स्टॅमिना, स्ट्रेंथ आम्हाला जाणवतो की तुम्ही चांगल्या प्रकारे आसन अवस्था करू शकता आहात, तेव्हा हळूहळू तुम्हाला एक एक पायरी आम्ही पुढे पुढे शिकवायला सुरुवात करतो. ठीक आहे. मग आता या सगळ्या ज्या मी सांगितल्या पोझिशन की सेटिंग मधल्या आहेत, पाठीवरती झोपून ज्या आहेत, स्टँडिंग मधल्या ज्या आहेत, या सगळ्या ज्या अवस्था असतात किंवा या सगळ्या ज्या हालचाली असतात त्या अत्यंत आपल्याला सावकाश करायच्या असतात. अजिबात जलद गतीने नाही. जसं तरुण मंडळी फटाफट करू शकतात तसं आपल्या करता हे अजिबात नाही. आपण अत्यंत सावकाश केल्या जातात. म्हणजे आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस हेच सांगतो की प्रत्येक हालचाली नेहमी सावकाश आणि संथच झाली पाहिजे. कारण तुम्हाला तिथल्या जॉईंट्स मुवमेंट्स पर्यंत किंवा तिथल्या ज्या हाडांची बळकटी किंवा स्नायूंची बळकटी येण्याकरताचा जो इफेक्ट आहे तो नीट मिळण्याकरता हळूहळू तुम्हालाच अभ्यास सांगितला जातो. आता आपण अभ्यास करतानाचे बेनिफिट्स बघूया, त्याचे परिणाम काय होतात.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं संपूर्ण शरीर जे आहे अधिक ताणल्या गेल्यामुळे मग तुम्ही उभ्याच्या हालचाली करा, बसूनच्या हालचाली करा, ठीक आहे, किंवा आपण पाठीवरती झोपून मगाशी म्हणलं त्या हालचाली मी सांगितल्या. तर त्या हालचालींनी काय होतं की सगळे आपले जॉईंट्स जे असतात ते मोकळे व्हायला मदत होतात. तर का मला 5 मिनिटाचा वेळ पुढे मिळाला माझ्याच व्याख्यानाच्या मध्ये, तर मी आपण डेमॉन्स्ट्रेशन पण करून घेऊ, मी तुम्हाला सांगेन, माझ्यावर तुम्ही सगळे मिळून करा. मग आपले सगळे जॉईंट्स मोकळे व्हायला जास्त मदत मिळते. मग कधी? मग जेव्हा आपण थोड्या प्रमाणामध्ये त्याला ताण दिला. आणि मगाशी मी सांगितलं की आपल्याला आसन स्थिती होल्ड करायची नाही. जे लोक पहिल्यापासून करत असतात, शाळेमध्ये काही काही स्पोर्ट्समन असतात किंवा स्पोर्ट वुमन असतात, त्यांचं शरीर त्यावेळेस कमवल्या गेलेलं असतं. कमवल्या गेलं म्हणजे काय की छान प्रकारे त्यांचा एक्सरसाइज झालेला असतो, त्यांचा मसल टोन, पोश्चर टोन एकदम छान राहिला असतो. मग ती लोक आसनं किंवा अभ्यास हे अतिशय छान करू शकतात. पण ज्या लोकांना सुरुवात करायची आहे त्या लोकांना पहिल्यापासून ताण क्षमता त्यांची किती आहे हे बघायला सुरुवात करते. आता माझ्या क्लासवरती वर्गावरती एक 58 वर्षाच्या आजी यायच्या. त्या सगळी आसनं खूप सुंदर करत होत्या, एकदम छान करत, म्हणजे त्यांना कधीच कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही काय कसं काय आहे, तर म्हणजे त्या म्हणल्या की मी शाळेमध्ये खूप खेळायचे, एक्सरसाइज करायचे, मी ग्राउंड ऍक्टिव्हिटी खूप केलेली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरांतर्गत भागांच्या मध्ये राहतो आणि मग तुम्हाला हळूहळू पुढे त्या गोष्टींचा म्हणजे कुठल्याही हाडांचा त्रास म्हणा, तुमच्या मसल्सचा त्रास म्हणा, हे व्हायला कमी मदत मिळते. म्हणून मग आपलं काय होतं, जेव्हा आपण बेनिफिट्स मध्ये बघितलं की सगळे आपले टॉप टू टॉप म्हणजे शरीराच्या संपूर्ण भागावरती आपल्याला अधिक ताण आणि दाब क्षमता मिळायला मदत मिळते. मग आता पुढे मसल स्ट्रेंथ म्हणजे आपल्या स्नायूंची क्षमता वाढायला मदत मिळते. कारण जेव्हा तुमच्या हाडांना स्नायूंनी जोडलेलं असतं, मग ते स्नायूंची क्षमता तुमची चांगली असली की तुम्हाला पायऱ्या चढ उतार करणं किंवा खालती बसणं, ज्या लोक फिट आहेत, ज्या लोकांना काही त्रास नाहीये कमरेचा म्हणा, गुडघ्यांचा म्हणा, त्या लोकांना खालती मांडी घालून सुद्धा बसायला त्रास होत नाही. बरोबर आहे. मग तुमचा हळूहळू मसल टोन वाढायला मदत होते. बरोबर आहे. आणि तिसरा फायदा मी सांगितलं की काम अँड क्वाइट माइंड होतं. कसं होतं बरं, की पहिले वर्णन केलं मी तुमचं की योगासन म्हणजे काय, की तुमचा आत्मा आणि परमात्मा, जेव्हा तुम्हाला आम्ही काही आसनं शिकवतो किंवा काही अभ्यास शिकवतो तेव्हा तुम्हाला त्या अवस्थांच्या मध्ये संपूर्ण एकाग्र व्हायला सांगतो. आपण आता लहानपणी खूप गोष्टी ऐकलेल्या असतात किंवा आपण सांगतो पण आपल्या घरातल्या लहान मुलांना की तो एक राजा होता, तो असं छानपैकी एका नमस्कार अवस्थेमध्ये उभा राहिला, वृक्षासन करून उभा राहिला आणि मग त्यांनी पुष्कळ वर्ष, इथे माझ्या फ्रेम मध्ये पण एक वृक्षासनाची आहे ती पोज आहे, तर मग तसं तो उभा राहिला, खूप वर्ष उभं राहिला, मग त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या त्याची फलाला आली. मग कसं काय बरं, तर जेव्हा तुम्ही त्या आसन अवस्थेमध्ये तुमचं मन एकाग्र करता तेव्हा तुम्हाला जे काही दुःख आहे शरीरांतर्गत ते तुम्ही कम्प्लिटली विसरून जाता. म्हणजे तुम्हाला शरीरांतर्गत मिळणारे फायदे अधिक मिळायला सुरुवात होते. आणि तेच आम्हाला अपेक्षित असतं की तुमचा जो अभ्यास आम्ही करून घेतो त्या अभ्यासातून तुम्हाला तुमचं दुःख, शारीरिक दुःख कमी व्हायला मदत झाली पाहिजे. मग जेव्हा आपलं शारीरिक दुःख कमी होतं तेव्हा आपलं मन सुद्धा शांत व्हायला मदत होते. आता सोपी गोष्ट आहे, जर का मला चटका बसला तर मी 10 मिनिटं चटका बसला हे माझ्या मनाला मी सतत सांगत जाते, मग ते दुःख मला जाणवत असतं. बरोबर आहे. मग तसं जेव्हा आपल्याला काही दुःख असेल शरीरांतर्गत, आपल्या पाठीचं दुखणं म्हणा, गुडघ्यांचं दुखणं म्हणा, आपल्या मानेचं दुखणं म्हणा, तर या सगळ्या दुःख भागावरती जेव्हा आपण आसनांचा अभ्यास हळूहळू सुरुवात करतो तेव्हा ते दुःख हळूहळू कमी झालेलं आपल्याला जाणवतं. ठीक आहे. आता प्रिकॉशन्स की कोणी करू नये. ठीक आहे. तर नेक प्रॉब्लेम, जसं तुम्हाला मानेच्या अवस्था सांगताना आम्ही पहिले विचारतो तुम्हाला काही त्रास आहे का, किंवा तुम्हाला स्पेसिफिक डॉक्टरांनी काही अवस्था सांगितलेल्या आहेत का, हे आम्ही पहिले विचारतो. मग तेव्हा आमच्याकडे साधं कामात सांगतात की हो ताई आम्हाला असं झालेलं होतं किंवा आम्ही हा अभ्यास केलेला होता. मग जेव्हा तुम्हाला डॉक्टर स्पेसिफिक काही आसनं सांगतात किंवा ते पोश्चर सांगतात तर आम्ही पहिले तुमच्याकडनं करून घेतो. मग तुमचं दुःख किती आहे, किती प्रमाणात कमी झालेलं आहे आम्हाला कळतं, नाही तर मग आम्ही डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगतो की परत तुम्ही जाऊन तुमचे रिपोर्ट दाखवून या, मग त्याच्याप्रमाणे आपण पुढे आसनांचा अवस्थांची बदल किंवा काही करू शकतो. मग नेक प्रॉब्लेम, आता याच्यामध्ये काय येतं की सिव्हिअर स्पॉन्डिलायटिस, की तुम्हाला खूपच त्रास आहे मानेचा, तेव्हा तुम्हाला मानेच्या अवस्था कम्प्लिटली अवॉइड केल्या जातात. जेव्हा तुमचं ते दुःख कमी होईल किंवा डॉक्टरने सांगितलं की तुम्ही करू शकता तेव्हाच आपण पुढे होतो. शोल्डर प्रॉब्लेम म्हणजे काय, तर फ्रोझन शोल्डर, हात मला उचलताच येत नाही आणि मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही हे कराच, तर काय होईल बरं, तुमचं ते दुःख वाढायला सुरुवात होईल. मग ते आपल्याला नको असतं. बरोबर आहे. मग जेव्हा तुम्हाला जे काही त्रास असतील तर त्या त्रासांच्या करता सोप्या अवस्थांतून तुम्हाला अधिक मदत देण्याकरता अभ्यास असतो. मग जेव्हा तुम्हाला काही दुःख असेल, त्रास असेल,
शारीरिक त्रास, तर तो त्रास कमी पहिले केला जातो आणि मगच पुढे तुम्हाला अभ्यास. पुन्हा लंबर आणि हिप्स किंवा नी जॉईंट, कमरेचे विकार, हिप्स जॉईंटचे विकार किंवा कोणाची हिप गर्डरची काही सर्जरी झालेली आहे, नी जॉईंटचे म्हणजे नी प्रॉब्लेम्स आहेत, रिप्लेसमेंट आहेत, मग अशा लोकांची सिव्हिरिटी बघूनच त्या लोकांना आम्ही अधिक वेगळ्या प्रकारची अवस्था किंवा त्यांना जे रेकमेंडेड केलेल्या आहेत त्या गोष्टी पहिले आणि मग आमच्या आसन अवस्थांच्याकडे वळतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही ऑल एक्सरसाइज मस्ट बी डन अंडर सुपरविजन ऑफ एक्सपर्ट. सगळ्यात महत्वाचं. आता सध्या सगळीकडे नेटवरती प्रचंड प्रमाणामध्ये योगासनांच्या वेगवेगळ्या ट्यूब्स, क्लिप्स फिरत असतात. बरोबर आहे. मग शक्यतो जेव्हा आपल्याला काही त्रास असेल किंवा त्रास नसेल सुद्धा, तर आपल्या वयानुसार आपण आपल्या कुठल्याही युट्यूब वरती ज्या आपल्याला माहिती नाहीयेत अशा युट्यूबच्या क्लिप्स बघून तुम्ही आसनांचा अभ्यास सुरू करू नका. मग अंडर गार्डन एक्सपिरियन्स म्हणजे तुमच्या जवळपास जे काही सर्टिफाईड योग शिक्षक असतील, कारण प्रत्येक शिक्षकाला काहीतरी ज्ञान दिलं गेलेलं असतं कसं करायचं हँडल प्रॉब्लेम्स, आणि मग त्याच्या अंडरच तुम्ही शक्यतो योगासनांचा अभ्यास सुरू करायचा. कारण का, जर का आपण त्या गोष्टी बघून केल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये शरीरांतर्गत काहीतरी त्रास व्हायला सुरुवात होते. म्हणून शक्यतो व्यायाम प्रकार सुरू करताना, आसनांचा अभ्यास सुरू करताना नेहमी एक्सपर्टच्या अंडरच, म्हणजे योग शिक्षक योग्य प्रकारच्या योग शिक्षकाच्या अंडर सुपरविजनच्या खालतीच शक्यतो आपण योगाभ्यास केला गेला पाहिजे. म्हणजे मग होणारा त्रास आपल्याला होत नाही आणि असलेला त्रास वाढत नाही. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. प्राणायाम. आता आसनांच्या पुढे प्राणायामाचा अभ्यास सांगितलेला आहे किंवा प्राणायामाचा अभ्यास आसनांच्या अगोदर पण केला जातो. आता प्राणायाम, प्राण म्हणजे काय, तर प्राणायामात मी संधी विगत सांगितलं की प्राण म्हणजे चैतन्य शक्ती आपल्या शरीरातली, आयाम म्हणजे काय, तर तिचं नियंत्रण करणं, त्याला म्हटलं जातं प्राणायाम, की आपल्या शरीरातल्या चैतन्य शक्तीला आपण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे, याला म्हणतात प्राणायाम. आता मग प्राणायाम आपण का करायचा, तर आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. आता नाडी आपण कसं बघतो, आयुर्वेद डॉक्टर नाडी परीक्षण करतात आणि सांगतात की तुम्हाला हे त्रास झालेला आहे, कफ वाढले, तुमचं पित्त वाढलेलं आहे किंवा तुम्हाला अजून काही त्रास वाढलेला आहे, वात वाढलेला आहे. बरोबर आहे. मग या सगळ्या ते नाडी परीक्षणात तुमच्या बघता येतात. मग आपण जेव्हा प्राणायामाचा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला आतमधल्या ज्या आपल्या नाड्या ज्या असतात 72 नाड्या, त्या अधिक शुद्ध व्हायला मदत होते. आपण बाहेरचं शरीर नेहमी रोजच्या रोज स्वच्छ करतो, रोज आपण आंघोळ करतो, पण आतमध्ये आपल्या इतकी अशुद्धी असते की ती वाढत 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 जाऊन आपल्या शरीरांच्या मध्ये आतमध्ये काही त्रास सुरू होतात. म्हणजे त्रिदोष असतात आपले, वात पित्त कफ, ह्यांचं जर का प्रमाण हळूहळू वाढत गेलं तर मग आपल्याला गॅसेसचे प्रॉब्लेम, म्हणजे वाताचे प्रॉब्लेम वाढतात, कफाचं अधिक्य वाढायला लागतं, हळूहळू पित्ताचं अधिक्य वाढायला लागतं. मग या सगळ्या त्रासात ना हळूहळू तुमच्या ते हाडांची बळकटी कमी करणं, स्नायूंची बळकटी कमी करणं किंवा वात एकदम पटकन फिरतो, असं म्हणतात की पोटात एकदम वात पाठीमध्ये किंवा कमरेमध्ये आला मग आपल्याला दुखायला लागतं. मग या सगळ्या गोष्टी एकदम होत नाहीत, त्या हळूहळूच वाढत गेलेल्या असतात. जेव्हा आपण प्राणायामाचा अभ्यास सुरू करतो तेव्हा आपण या प्राणशक्तीला म्हणजे आपल्या शरीरातल्या चैतन्य शक्तीला अधिक जागृत करायचा प्रयत्न करतो. मग जेव्हा आपण तिला जागृत करतो, तिच्यामधल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण चलनवलन चान केल्यामुळे काय होतं, त्या आपल्या सगळ्या नाड्या हळूहळू शुद्ध होतात. मग आपल्या शरीरातले सगळे त्रिदोष हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि मग त्या त्रिदोषांचा जो आहे इफेक्ट चांगल्या प्रकारचा, तो आपल्या शरीरामध्ये अधिक प्रमाणामध्ये मिळायला लागतो. मग आता ह्याच्यामध्ये काय काय प्रकार आहेत, तर एकदम प्राणायाम सुरू करायचा नाही. म्हणजे मी आता बसले तुम्हाला प्राणायाम शिकवला तर असं नाही. जसं आपण आपल्या मुलांना प्ले ग्रुप, नर्सरी, पहिली इयत्ता, दुसरी इयत्ता, 5वी, 6वी, 7वी मग आपण त्यांना मास्टर्सला पाठवतो, तशाच पद्धतीने आपल्याला प्राणायामाचा अभ्यास केला गेला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये काय आहे, तर प्रायमरी स्टेज म्हणजे काय, तर तुमचं डीप ब्रीदिंग किंवा फास्ट ब्रीदिंग, हे दोन मी ते टाइप्स दिलेले आहेत. आता डीप ब्रीदिंग म्हणजे काय, की मी अखंड श्वास घेते, अखंड श्वास सोडते. बरोबर आहे. म्हणजे माझं श्वास घेणं आणि सोडण्याची प्रक्रिया अखंड चालू आहे. परंतु जेव्हा मी माझं एक श्वासाची क्षमता वाढवते आणि श्वास सोडण्याची क्षमता वाढवते, त्याला म्हटलं जातं डीप ब्रीदिंग. आता नाशिकमध्ये आपला कुंभमेळा होतो तेव्हा खूप बरेच साधू संत येतात. त्यांचा वयाचा अंदाज येत नाही. बरोबर आहे आपल्याला. कशामुळे येत नाही बरं, तर त्यांची जर डीप ब्रीदिंग, त्यांच्या जर का श्वासाचं मेजरमेंट घेतलं गेलं तर ते वाढलेलं असतं. म्हणजे एका श्वासाची क्षमता म्हणजे एका मिनिटामध्ये जर का मी 12 ते 15 श्वास घेत असेल
तर डीप ब्रिदिंगचा अभ्यास करून मी 1 मिनिटामध्ये 5 ते 7 वेळा श्वास घेऊ शकते आणि हे शक्य होतं बरं का. आपण जर का रोज प्रॅक्टिस केली तर हे शक्य आहे आणि आपल्यासारख्या तर आजी आजोबांना तर नक्की शक्य आहे. बरोबर आहे. म्हणजे डीप ब्रिदिंगचा अभ्यास तर इतका सुंदर फायदा देऊन जातो की त्याच्यामुळे आपली आतमधली क्षमता वाढायला मदत होते. काय होतं तर आपली लंग कपॅसिटी वाढते. श्वसन घेणे म्हणजे श्वास घेणे आणि सोडण्याची कपॅसिटी वाढायला मदत होते. पुढचं आहे फास्ट ब्रिदिंग. फास्ट ब्रिदिंग म्हणजे काय तर जलद श्वसन. आता जनरली डॉक्टर्स लोक एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी किंवा त्यांच्या जे काय असतात टेस्ट करायला सांगतात की तुम्हाला ट्रेडमिलवरती पळायला सांगतात त्यांच्या टायमिंग प्रमाणे. आता मी डॉक्टर नसल्यामुळे मी त्याच्याबद्दल सांगू शकत नाही जास्त प्रमाणामध्ये, पण तुमची टेस्ट केली जाते. मग तुम्हाला लिटरली पळायला सांगतात की का तर तुम्हाला धाप लागली का हे बघण्याकरता. बरोबर आहे. मग तुमचं धाप लागण्याचं जे प्रमाण आहे त्याच्याप्रमाणे त्यांचे ते रिपोर्ट ते सांगतात की तुम्ही हे ट्रीटमेंट करा किंवा असं करा. मग फास्ट ब्रिदिंगचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला भरभर श्वास घेणे आणि भरभर श्वास सोडणे ह्याच्याकरता सांगितला जातो. मग आपण ही अवस्था खुर्चीमध्ये बसून किंवा आपल्या बैठक स्थितीमध्ये बसून, म्हणजे जे लोक फिट आहेत, मग अशी मी सांगितलं की ज्यांना काही त्रास नाहीये कमरेचा, गुडघ्याचा, मानेचा, हे लोक खालती बसून सुद्धा करू शकतात. तर तुम्ही अभ्यास डीप ब्रिदिंगचा अभ्यास तुम्ही कधी आणि कुठे करू शकता. हा, त्याला काही बंधन नाहीये. ठीक आहे. मी आता बसले पुस्तक वाचत तर मी डीप ब्रिदिंगचा अभ्यास करू शकते का तर हो, करू शकते. ठीक आहे. म्हणजे माझं अधिक पुढे मी फायद्यांच्याकडे येईल तेव्हा मी सांगते. मग फास्ट ब्रिदिंगचा पण अभ्यास बैठक स्थितीमध्ये आपण करू शकतो. म्हणजे भरभर श्वास घेऊन भरभर श्वास सोडण्याची अवस्था. मग तुम्ही ते खुर्चीमध्ये बसा किंवा तुम्ही तुमच्या सोफ्यावरती बसा, तुम्ही खालती पद्मासनात बसलात तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. मग ही झाली आपली प्रायमरी स्टेज. आता पुढचा अभ्यास दिला मी कपालभाती. आता कपालभाती हे नाव सगळ्यांना माहिती. आता माझ्या समोरचे बरेच लोक कपालभाती करत पण असतील रोजच्या रोज. बरोबर आहे. त्यामुळे त्यांना हे काय नवीन नसेल, पण जे लोक आज नवीन असेल त्यांना मी सांगते की तर कपालभाती म्हणजे जी आहे, कपालभाती ही तुमची शुद्धिक्रिया आहे. शुद्धिक्रिया का तर आपला रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे श्वसन मार्ग कुठून तयार होतो, नाकापासून ते आपल्या छातीपर्यंत. मग तो सगळा शुद्ध होण्याकरता कपालभातीचा अभ्यास सांगितलेला आहे. मग आता कपालभाती आपण का करायची, मग अशी म्हणलं की शुद्धिक्रिया, शुद्धता झाली पाहिजे ना. जशी आपण बाहेरचं सगळं शरीर शुद्ध करतो तसं आतलं पण शुद्ध पाहिजेलच ना. तरच आपलं शरीर आतमधून जेव्हा चांगलं तंदुरुस्त, तेव्हा आपलं बाहेरचं शरीर चांगलं राहणार ना. मग जेव्हा आपण कपालभातीचा अभ्यास सुरू करतो तेव्हा आपला जो श्वास घेण्याची प्रक्रिया असते ती अत्यंत साधी असते. पण जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा तो श्वास तुमचा जोरात बाहेर पडला गेलेला असतो. ठीक आहे. म्हणजे काय, तुमचा उच्छ्वासाची प्रक्रिया जी असते ती तुम्हाला पर्टिक्युलरली वेगळ्या प्रकारे केली जाते. आता मी करून दाखवते. म्हणजे काय, तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडलाय म्हणजे काय, ठीक आहे, तुमच्या श्वास सोडण्याची प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे आणि जोरात. ठीक आहे. मग ह्याला म्हणतात कपालभाती. ठीक आहे. मग आता कपालभातीची अवस्था हळूहळू हळूहळू आपल्याला वाढवत न्यायची, एकदम वाढवायची नाही. आता ज्या लोकांना काही मणक्याचे त्रास असतील, पाठीच्या कणाचा त्रास असेल, त्याच्यावरती तुम्हाला पाठीच्या कण्यावरती ताण किंवा दाब येऊ शकतो, तर तो आला नाही पाहिजे. मग तुम्ही काय करू शकता, तर पाठीच्या कण्याला सपोर्ट घेऊ शकता. म्हणजे तुम्ही पाठीच्या पाठीमागे उशी म्हणा किंवा काही त्रास म्हणजे एक हार्ड सरफेस न घेता मऊ गादी कुशनिंग आपण घेऊ शकतो. ठीक आहे. मग तुम्हाला अधिक त्याच्यामुळे तुम्हाला जास्त फायदा मिळतो आणि तुमचे परिणाम चांगले व्हायला मदत होते. ठीक आहे. आता पुढचा अभ्यास आहे तो अनुलोम विलोम. हा एक प्राणायामाचा प्रकार आहे. की तुम्हाला दोन्ही नाकपुड्यांनी म्हणजे डावीकडनं श्वास घेणे, उजवीकडनं सोडणे, अशा प्रकारच्या तुम्हाला अवस्था ह्याच्यामध्ये शिकवल्या जातात. म्हणजे एका बाजूने आपण श्वास घ्यायचा, दुसऱ्या बाजूने सोडायचा, मग दुसरीकडनं श्वास घ्यायचा आणि सोडायचा. म्हणजे काय, तर डावीकडनं श्वास घ्यायचा, उजवीकडनं सोडायचा, उजवीकडनं घेऊन डावीकडनं सोडायचा. हे सलग जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा तुमचा प्राणायामाचा अभ्यास हळूहळू वाढतो. पण मग अशी म्हणलं की आपल्याला प्रायमरी सेक्शन, प्री प्रायमरी सेक्शन पासून प्रायमरी मध्ये आणि प्रायमरी पासून आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे. म्हणून हा आपण प्राणायामाचा अभ्यास हळूहळू शिकवला जातो. तर अनुलोम विलोम तुम्हाला कपालभातीच्या नंतर शिकवला जातो. आता पुढचा जो अभ्यास आहे तो भ्रामरी प्राणायामाचा. आता भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय, तर एक नादयुक्त तुम्हाला आवाज शिकवला जातो. मग या नादयुक्त आवाजाने होतं काय, तर आपल्याला अधिक मनाची शांती मिळायला मदत मिळते. म्हणून त्याला म्हटलं जातं भ्रामरी प्राणायाम. मग तुम्हाला याच्यामध्ये श्वास घ्यायचा असतो आणि नादयुक्त तुम्हाला श्वास सोडायचा असतो. ठीक आहे. मग हा सगळा अभ्यास आपण सद्य परिस्थितीमध्ये म्हणजे काय, तर कोरोनाच्या एवढ्या सगळ्या अवस्थांच्या, कोरोना सुद्धा बाहेर खूप असताना
त्याचं पॅन्डेमिक खूप वाढलेलं असताना घरामध्ये आपण बसून करू शकतो का? तर करू शकतो. बरोबर आहे. मग आता लंग कॅपॅसिटी तुमची वाढवायला मदत मिळते. त्याच्यामध्ये तुमचे बेनिफिट्स काय काय होतात? तर श्वसनाची कॅपॅसिटी वाढते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. भ्रामरी प्राणायामात तुमचं कॉन्सन्ट्रेशन, मनाची एकाग्रता, काही कारणास्तव आपलं पण मन डळमळीत होत असतं. फक्त तरुण पिढीचं नाही तर सगळ्यांच्याच मनामध्ये अत्यंत वेगवेगळे विचार येत असतात. मग या सगळ्या अवस्था, आपल्या दोलायमान अवस्था कमी व्हायला भ्रामरी प्राणायामाचा जास्त मदत होतो. तुमची स्ट्रेस लेवल कमी होते. ताण क्षमता, सगळ्यांना ताण क्षमता असते. मग ती ताण आपली हळूहळू कमी होण्याकरता प्राणायामाचा अभ्यास सांगितला गेलेला आहे. आता प्रिकॉशन्स काय, तर की ज्या लोकांना काही ब्रीदिंगचा त्रास आहे किंवा श्वसनाचा काही त्रास आहे, तर त्या लोकांनी शक्यतो हा प्राणायाम म्हणजे कुठल्याही अवस्थांचा जो आहे तो तुम्हाला जेव्हा रेकमेंडेड करतात डॉक्टर्स, तेव्हाच आम्ही तुमच्याकडनं करवून घेतला जातो. पुन्हा इम्पॉर्टंट मी सांगितलं की प्राणायाम जो आहे, प्राणायाम मस्ट बी डन अंडर सुपरविजन ऑफ एन एक्सपर्ट. प्राणायाम लगेच सुरू करायचा नाही, हळूहळू सुरू करायचा, स्टेप बाय स्टेप सुरू करायचा आपल्याला, म्हणजे मग त्याचा त्रास होत नाही. आणि ज्या शिक्षकांना, योग शिक्षकांना योग्य प्रकारे प्राणायाम माहिती आहे, त्यांच्याच अंडर एक्सपर्ट खालती आपण सुरू करायचा. ठीक आहे. कारण का, त्याचे त्रास तुम्हाला होऊ नयेत. आता आपलं हळूहळू वयाची पण 60 पूर्ण झालेली असते किंवा आपण त्या दृष्टीने सुरू झालेलो असतो. मग तुम्हाला नसलेले त्राण उद्भवायला नको, त्रास, म्हणून शक्यतो आपण या सगळ्या अवस्था ज्या आहेत, प्राणायामाची जी अवस्था आहे किंवा आसनांची अवस्था आहे, शक्यतो त्या अवस्था सगळ्या आपल्याला हळूहळू जेव्हा आपण योग्य प्रकारे अभ्यासाला सुरुवात करतो शिक्षकांच्या मार्फत, तेव्हा तुम्हाला जास्त मदत मिळायला मदत होते. ठीक आहे. तर आपण आसनांचा अभ्यास आणि प्राणायामाबद्दल थोडक्यात माहिती बघितली. खूप विषय मोठा आहे. मला परत कधी चान्स मिळाला तर मी नक्की येईल तुमच्याशी संभाषण साधायला. धन्यवाद. धन्यवाद स्नेहा, खूप छान माहिती सांगितली. मला वाटतंय प्राणायाम आणि योगासनांबद्दल नक्कीच गंभीरपणे विचार करतील आपल्यामध्ये जे पार्टिसिपंट्स आहेत ते. आणि खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण आपले पुढचे वक्ते आहेत यांच्याकडे जाऊयात. डॉक्टर राजीव नगरकर. राजीव दादा, हॅलो. राजीव नगरकर, Hello. डॉक्टर राजीव. हाँ हॅलो. हाँ Namaskar, Dr. Indrai. नमस्कार. Namaskar. So nice to see you. या थँक्स, सेम या. डॉक्टर राजीव नगरकर हे ज्ञानप्रबोधिनी मेसेज कर. निगडी येथे 1987 बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. बरोबर राजीव दादा? एकदम बरोबर. 87 या. तिसरी बॅच. हो. त्यांनी BAMS केलेलं आहे आणि MA मास्टर्स क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये केलेलं आहे. आणि शिवाय ते REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी मध्ये त्यांनी अभ्यास केलेला आहे. NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये त्यांनी अभ्यास केलेला आहे. ट्रान्झॅक्शनल अनालिसिस. आता ह्या सगळ्या जरा टेक्निकल आणि क्लिनिकल टर्म्स आहेत, पण ह्या सगळ्याचा संबंध आहे ते मनाशी, आपल्या मनाच्या स्वस्थ राहण्याशी आणि आजारांवर मात कशी करता येईल, हे कॉग्निटिव्ह सगळे औषधं न वापरता ज्या ज्या थेरपीज वापरतो त्याच्यामध्ये सरांचा अतिशय गाढ अभ्यास आहे. ते सध्या PCCOE आपलं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक इथे सुद्धा मानद सदस्य आहेत. आणि ते रिसोर्स पर्सन म्हणजे त्यांच्या अभ्यासावर आधारित असं म्हणजे रेफरन्स मटेरियल म्हणून घेतलेलं आहे. इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन माइंड सायन्सेस, दिल्ली युनिव्हर्सिटी आणि ICTA, म्हणजे एवढा डीप अभ्यास केलेला आहे त्यांनी या विषयांचा. शिवाय ते एक फाउंडर आहेत एका युनिक अशा कन्सेप्टचे, म्हणजे मनाची व्यायामशाळा, त्यांचं क्लिनिक चालवतात ते फॉर हेल्दी माइंड. तर अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाचं आपल्याला त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत. मी विनंती करते राजीव दादा, प्लीज स्टार्ट युअर लेक्चर. थँक्यू. Thank you so much, Shubhangi, Yeah. for your kind words. Looking great. Oh, thanks. मंडळी, मी
गप्पा मारणार आहे, लेक्चर तर काही नाही देणार आहे. सगळे ज्येष्ठ लोक आहेत, अनुभव तुमच्याकडे जास्त आहे, सगळी अनुभव संपन्न मंडळी आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या घरांमध्ये आजी आजोबा आहेत त्या घरावरती भगवंताचे आशीर्वाद आहेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. भगवंताचे आशीर्वाद आहेत त्या घरांमध्ये आजी आजोबा आहेत. जिथं आजी आजोबा नाही आहेत तिथं समस्या थोड्या जास्त आहेत घरामध्ये. आता आपल्याला आजी आजोबांच्या समस्यांवरती बोलायचं आहे किंवा मानस आरोग्य ह्याच्यावरती बोलायचं आहे. तर आजी आजोबा म्हणजे काय, तर सगळे तरुण 25 वर्षाचे आणि पुढचं जे वय आहे ते अनुभवाचं आहे. त्यामुळे तुम्ही 25 वर्षाचं वय आणि 40 वर्षाचा अनुभव अशी ओळख आपल्या सगळ्यांना सांगायला सुरुवात करायला पाहिजे. कारण वय हे शरीराचं असतं, वागणं हे मनाचं असतं. आणि मनाचं वय काय असेल हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे. आमचे कवी मित्र आता नाही आहेत, मराठी शेरोशायर भाऊसाहेब पाटणकर. भाऊसाहेब पाटणकर वयाच्या 80व्या वर्षी जिंदा दिल नावाचा शेरोशायरीचा कार्यक्रम सादर करत होते. आणि कार्यक्रम सादर करताना म्हणतात की लोक त्यांना विचारायचे की भाऊसाहेब तुमचं तर हे अध्यात्माचं वय आणि तुम्ही शेरोशायरी कशी सादर करता. तर भाऊसाहेब उत्तर द्यायचे की ज्या अर्थी मला मुलगा आहे, त्या मुलाला मुलगा आहे, त्या अर्थी मी आजोबा झालो. म्हणजे हे मी मानलं कसं, तर्काने, जाणीवेनी नाही. मानलं कसं, तर्काने, जाणीवेनी नाही. आणि म्हणून मी विनोदाने म्हणत असतो की जेव्हा दीक्षित असा शब्द येतो तेव्हा ज्यांना डायट ही संकल्पना आठवते त्यांचं वय किती असलं तरी ते मनाने वृद्ध झालेले आहेत. पण दीक्षित म्हटल्यावर ज्यांना माधुरी आठवते त्यांचं वय किती असलं तरी ते तरुणच आहेत, असं इथं मला सगळ्यांना सांगायचंय. तर या अनुभव संपन्न तरुण लोकांशी मला संवाद साधण्याची ज्ञानप्रबोधिनीने संधी दिलेली आहे, त्याच्याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा आभारी आहे. छानपणे आता आपण दोन लोकांची, दोन उत्तम वक्त्यांचं अभ्यासपूर्ण माहिती ऐकलेली आहे. शरीर आपल्याला दिलेलं असतं, मिळालेलं असतं, पण ते वापरायचं कसं हेच माहीत नसतं. आणि ते माहीत नसतं म्हणून समस्या असतात. त्याचबरोबर मनाच्या साठी सुद्धा अशीच एक गंमत आहे की आपल्याला बोलायला आपण लहानपणी शिकतो, पण बोलायचं कसं हे शिकण्यासाठी पूर्ण आयुष्य कमी पडतं. आणि त्याच्यामुळे बऱ्याच आजारांच्या आणि बऱ्याच क्लेशाच्या आपल्याला सामोरं जावं लागतं. आयुर्वेद आणि मन अशा अनुषंगाने मी तुमच्या बरोबर थोडासा संवाद साधणार आहे, गप्पा मारणार आहे. आपल्याला ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ईशावास्य उपनिषदामध्ये आपल्याला सांगितलंय की प्रत्येक माणसाने 100 वर्ष आयुष्य कर्म करत करत जगण्याची इच्छा बाळगली पाहिजे. तर ही इच्छा आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे की 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला कर्म करत करत जगायचं आहे. आयुर्वेदाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा मुळात स्वस्थ माणसाची व्याख्या काय केलेली आहे हे आपण समजून घेऊ. हेल्दी कुणाला म्हणायचं, स्वस्थ कुणाला म्हणायचं, तर ज्याला काही आजार नाही हा स्वस्थ, जो त्याची दैनंदिन कामं करू शकतो तो स्वस्थ का? आयुर्वेदाचा विचार किती व्यापक आणि सूक्ष्म आहे हे मी तुम्हाला ह्याच्यातनं सांगतो. समदोष समअग्नी समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनाहा स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे स्वस्थाची व्याख्याच करताना फक्त शरीर नाही तर मन आणि आत्मा इथपर्यंत व्याख्याच केलेली आहे, इथपर्यंत ज्याचा विचार केलेला आहे. तसे आपण स्वस्थ राहायला पाहिजे आहे. त्याच्यासाठी काय काय करायचं, काय काय नाही करायचं ह्याच्या संदर्भात मी पुढे सांगणारच आहे. पण सुरुवातीला जसं मगाशी स्नेहाने सांगितलं की शरीराची जी प्रकृती असते ती वात, पित्त आणि कफ ह्या त्रिदोषात्मक असते. आणि तद्वत मनाची प्रकृती जी असते ती सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांवर आधारित असते. आणि आपलं जे काय वागणं बोलणं जे काय असतं ते ह्या त्रिगुणांवर आधारित असतं. त्यामुळे या 3 गुणांबद्दल किंचित माहिती घेऊया आणि आपण लगेच पुढे जाऊया. सत्व म्हणजे ज्ञान, रज म्हणजे ऊर्जा आणि तम म्हणजे इनर्शिया, अंधार, अज्ञान. एका रिक्षेला जर आपण 3 चाकी रिक्षा जर पाहिली
तर 3 चाकी रिक्षेचं जे पुढचं चाक असतं ते म्हणजे रजोगुण, जे ऊर्जा देत असतं, आणि मागची 2 चाकं जी असतात ती असतात सत्व आणि तमगुणाची. तर ह्या त्रिगुणात्मक मनाच्या संदर्भात आपण पुढे थोडंसं आणखीन जाऊया की काय 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 गोष्टी पुढे घडत जातात ते आपण समजून घेऊया. इथं मी तुम्हाला एक चाणक्यांची गोष्ट सांगणार आहे. चाणक्य जेव्हा तक्षशिलेला गेले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मला 3 विषयांमध्ये ग्रॅज्युएशन करायचं आहे, 3 विषयांमध्ये मला ग्रॅज्युएशन करायचं आहे. एक विषय सांगितला त्यांनी आयुर्वेद, दुसरा सांगितला राजकारण, तिसरा सांगितला अर्थकारण. ते म्हणाले एकाच वेळेस 3 कोर्सला ऍडमिशन, त्या HOD तुमचा इंटरव्ह्यू घेतील आणि मग ठरवतील काय करायचं आणि काय नाही करायचं ते. आपला विषय मनाच्या संदर्भात आहे, त्यामुळे मी फक्त आयुर्वेदाच्या संदर्भातलं झालेलं त्यांचं संभाषण सांगतो तुम्हाला. त्यांना तिथल्या कुलगुरूंनी प्रश्न विचारला की तुमच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं आजाराचं मूळ कारण काय आणि तुम्हाला काय वाटतं मूळ कारण काय. तर चाणक्यांनी सांगितलेलं उत्तर किती समर्पक आहे बघा. चाणक्य सांगता आहेत की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं सर्व आजारांचं मूळ कारण हे मंदाग्नी आहे. रोगा सर्वेपी मंदाग्नी, जठर, पोट, अग्निमांद्य हे सगळ्या रोगाचं मूळ कारण आहे. पण माझ्या हिशोबाने सगळ्या आजारांचं मूळ कारण हे जीभ आहे. काय आहे? जीभ आहे. काय बोलायचं आणि काय खायचं हे कळलं तर सगळ्या गोष्टींवरती व्यवस्थितपणे आपण मात करू शकतो. त्यामुळे सगळ्या आजाराचं मूळ कारण हे जीभ आहे, जिव्हा आहे, आणि जिभेचा वापर करणं फार महत्वाचं आहे. आपल्या शास्त्रांमध्ये ना हे एकच इंद्रिय असं आहे जीभ, जे ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. जेव्हा ते ज्ञानेंद्रिय आहे तेव्हा त्याची देवता ही वरुण आहे, वर्षा आहे, आणि जेव्हा ते कर्मेंद्रिय आहे तेव्हा त्याची देवता अग्नी आहे. एवढा विरोधाभास त्या एका जिभेमध्ये आहे की वरुण पण आहे आणि अग्नी पण आहे, आणि म्हणून ह्या जिभेचा वापर हे फार महत्वाचं ठरतं. बहुतेक आजाराचं मूळ कारण हे फक्त आणि फक्त जीभच असतं, आणि त्यामुळे जिभेवर ताबा हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला इथं वाटतं. तर आपण जे सगळे संपन्न झालेलो आहोत, वयाने अनुभवाने संपन्न झालेलो आहोत, जे दुआ आहेत खरं तर, आणि लॉकडाऊन हा खरं म्हणजे वरदान म्हणायला पाहिजे. कारण नातवंड जवळ एवढ्या दिवस सातत्याने आजी आजोबांच्या संपर्कात राहण्याची नातवांच्या आयुष्यामधली ही सुवर्ण संधी आहे. अर्थात ही त्यांनी त्याची सुवर्ण संधी केली असेल तर ठीक, अन्यथा मोबाईल, पबजी ह्याच्यामध्ये अडकले असतील तर गोष्ट वेगळी. पण ही आजी आजोबांसाठी एक सुवर्ण संधी म्हणून चालून आलेलं हे सगळं लॉकडाऊन आहे असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुळाशी जोडण्याचं काम या पिढीने निश्चित केलं असेल असं मला वाटतं या लॉकडाऊनच्या संधीचा फायदा घेऊन. वृद्ध जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वृद्ध 4 प्रकारचे असतात, आणि मला वाटतं की हे आपल्या समोर उपस्थित असलेले सगळे वृद्ध जे आहेत ते या 4ही प्रकारात मोडलेले असतील असं मला वाटतं. एक आहे वयोवृद्ध, कालाने वृद्ध झालेले. कालाने वृद्ध झालेले, जसे दिवस पुढे सरकतात तसं ज्यांचं वय वाढत जातं ते वृद्ध. दुसरे धनवृद्ध, म्हणजे काय तर कष्ट करून पैसा कमवलेला आहे आणि धन साठवलेलं आहे ते धनवृद्ध. तिसरं काय? ज्ञानवृद्ध, जे ज्ञान संपादन करून वृद्ध झालेले आहेत, मॅच्युरिटी आलेली आहे ते ज्ञानवृद्ध. आणि चौथे जे आहेत ते तपोवृद्ध, ज्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि कर्ममार्गे उपासना असं समर्थ म्हणतात. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत तुमची सगळी कर्म व्यवस्थित करून तपश्चर्याच करून पुढे आलेला, त्यामुळे तुमच्यासाठी हे 4ही क्रायटेरिया लागू होतात असं मला वाटतं. तर तुम्ही नुसते वृद्ध नाही आहात, तर अनुभव संपन्न, मार्गदर्शक, रोल मॉडेल वृद्ध आहात असं मला इथं वाटतं. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स याच्याबद्दल मी थोडंसं बोलतोय तुमच्याशी आता. मनोशारीरिक आजार, साईक म्हणजे माइंड, सोमा म्हणजे बॉडी. बरेच त्रास असे असतात, किंबहुना बऱ्याच किंवा सगळ्याच त्रासांचं मूळ कारण हे मनामध्ये दडलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली एका ओवीमध्ये शंखाविष असं सांगताना सांगतात
ओवी न सांगता मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो की एक माणूस शेतातनं घरी चाललेला असतो आणि त्याच्या पायाला काटा टोचल्यासारखं होतं. त्याच्या मनात विचार येतो की साप चावला, आणि थोड्याच वेळात त्याच्या शरीरामध्ये साप चावल्याची लक्षणं दिसायला लागतात. त्याच्या विरुद्ध एक माणूस रस्त्याने चालत येत असतो, त्याला साप चावतो, त्याच्या ध्यानीमनी पण नाही, तो नुसतं दुसऱ्या पायाने काटा टोचला म्हणून पाय दुसरा खाजवतो आणि पुढे निघून जातो, त्याच्यात साप चावल्याची लक्षणं दिसत नाही. मन हे फार 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 महत्वाचं, पण सगळ्यात 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 दुर्लक्षित. ऑलवेज टेकन फॉर ग्रांटेड, ऑलवेज टेकन फॉर ग्रांटेड. म्हणजे माझ्या दवाखान्याचं नाव मी मुद्दामून मनाची व्यायामशाळा ठेवलं, कारण मला काहीतरी मानसिक त्रास आहे हे सांगायला सुद्धा लोकांना स्टिग्मा असतो, भीती असते, लाज वाटते. पण मला डायबिटीज आहे हे मात्र मोठ्यांदी सांगतात, साखर कमी टाक बर का चहामध्ये, कारण काय, मला डायबिटीज आहे. मग त्याचं कौतुक ते होत राहतं. तर आपल्याला वेगवेगळे आजार असतात, त्याचं कारण जे 3 मुळात आयुर्वेदातले आधारस्तंभ सांगितलेले आहेत त्याचा योग्य वापर न केल्यामुळे. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 खांब सांगितलेले आहेत आपल्याला स्वस्थ आणि चांगल्या आयुष्यासाठी. तर त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य याचा अर्थ आपल्या जे कर्मेंद्रिय आहेत त्याचा योग्य प्रमाणात वापर. जसं विवेकानंदांना विचारलं होतं विष म्हणजे काय, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं कुठल्याही गोष्टी, जी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त आहे आपल्याकडे त्याला काय म्हणायचं, विष म्हणायचं. त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचा अर्थ फक्त नॉट ॲब्स्टिनन्स फ्रॉम सेक्शुअल लाईफ असा नसून ब्रह्मचर्याचा अर्थ आहे की आपल्याला कर्मेंद्रियांचा योग्य प्रमाणे किंवा संतुलित वापर करणे म्हणजे ब्रह्मचर्य. तर ह्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करणं गरजेचं आहे. आता मुळात शरीर म्हणजे जे झिजतं त्यालाच शरीर म्हणतात, आणि वयोमानाने ते झिजलेलं असतं म्हणून त्याचे जे त्रास असतात ते वेगवेगळे होणारच असतात. त्याच्यासाठी आपली मनाची तयारी करणं सगळ्यात पहिल्यांदी गरजेचं आहे. म्हणजे काय, तर सत्वगुण वाढवणं गरजेचं आहे. आपल्याला वेगवेगळ्या समस्या असू शकतात, जसं की वयोमानाने येणारे. आता हे जे 2 आजार आहेत हे वयोमानाने सुद्धा नाही, फार लवकरच येतात. स्ट्रेस रिलेटेड आहेत, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे हल्ली फार लवकर येताना दिसतात. पण ओल्ड एज मध्ये येणारे एकाकीपणा असू शकतो, एन्झायटी असू शकते, फोबियाज असू शकतात, डिप्रेशन असू शकतं, विस्मरण असू शकतं, निद्रानाश असू शकतं. या वेगवेगळ्या गोष्टींच्या लक्षणांनी आपण सामोरे जाऊ शकतो आणि त्याला हाताळायचं कसं हे शिकणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा मन नीट जर आपण हाताळलं नाही तर याची तीव्रता वाढत जाते. मगाशी जसं स्नेहाने सांगितलं की मला लागलंय किंवा मला दुखतंय असं जेव्हा आपण म्हणत राहतो तेव्हा तो त्रास आपला वाढत जातो. त्यामुळे आपल्याला कशी मनाची तयारी करायची आहे हे ठरवणं गरजेचं आहे. तर एकूण आपल्याला शारीरिक त्रास असू शकतात, मानसिक त्रास असू शकतात. त्याच्याशी डील करताना सगळ्यात शारीरिक त्रास असू देत किंवा मानसिक त्रास असू देत, आपलं जर सत्वगुण चांगलं असेल, मन जर खंबीर असेल तर आपली आपोआप सहनशक्ती पण वाढते आणि आपण तक्रार करण्याची आपली प्रवृत्ती कमी होते आणि त्याच्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक सत्व हे कसं वाढत राहील, हे कसं वाढवायचं हे कळणं फार गरजेचं आहे. ते आवश्यक असते, माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सेप्टन्स, स्वीकारणं. एखादी गोष्ट जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपण आता पुढे काय हा विचार करायला लागतो. पण जोपर्यंत स्वीकारत नाही तेव्हा विचार करतो व्हाय मी, असं माझ्याच बरोबर का झालं, हा त्रास मलाच का बरं झाला, ओके झाला, आता पुढे काय, हा जेव्हा आपण विचार करतो ह्याला म्हणतो आपण एक्सेप्टन्स, स्वीकारणं. स्वीकारण्यासाठी मी एक तुम्हाला छान विनोद सांगतो, कारण मनावरती काम करत असताना एक महत्वाची चिकित्सा आहे, तो म्हणजे ह्युमर, विनोद. ते आपल्याला ताजतवानं ठेवतं. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो की बऱ्याच लोकांमध्ये लग्न झाल्यानंतर जेजुरीला जाण्याचा एक विधी असतो आणि ज्याच्यामध्ये बायकोला उचलून घ्यायचं असतं. आणि बायकोचं वय किती बरं असतं, म्हणजे आता सध्याच्या बायकोचं वय विचारत नाहीये, त्या काळच्या बायकोचं वय असं मी आता
म्हणतोय, गृहीत धरतो आहे. तर तेव्हा तो जो नवरा असतो तो स्वतःला ह्युमन समजत असतो आणि बायकोला असं सहज उचलतो आणि 7-8-10 पावल्या काय उत्साहाने अजून 2 पायऱ्या पुढे जातो आणि मग बायकोला खाली ठेवतो. आणि मग तो असं की अरे हे तर काहीच नाही, मी एकदम भारी माणूस आहे. 1 महिन्यानंतर घरी आई त्याला बोलवते आणि सांगते, बाळा सिलेंडर संपलाय रे आणि सिलेंडर बदलायचा आहे. आणि मग काय करतो तो, त्याच्या मित्राला घेऊन येतो आणि दोघं मिळून सिलेंडर खालच्या मजल्यावरनं वरती घेऊन येतात आणि बदलतात. आई त्याचं कौतुक करते आणि परत त्याला थोड्या वेळाने बोलवते आणि म्हणते, अरे त्या दिवशी बायकोला उचलायला कुणाला मित्राला आणलं नव्हतंस, 50-60 किलोची बायको उचलायला कुणाची मदत लागली नाही, पण अवघा 30-35 किलोचा सिलेंडर उचलायला मात्र तुला मदतीची गरज लागली. म्हणजे काय, मनाने स्वीकारलं तर जड गोष्टी सुद्धा हलक्या होतात आणि जर स्वीकारलं नाही तर हलक्या गोष्टी सुद्धा जड व्हायला लागतात. त्यामुळे स्वीकारणं, एक्सेप्टन्स हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात अजून एक महत्वाची आहे, ते म्हणजे लेबल्स. आपण लेबल लावून लोकांशी बोलत असतो. याच्याबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक नवरा बायकोला सांगत असतो की रविवारी आई येणार आहे आणि ती बायको म्हणते, हो इतक्यातच सासूबाई येऊन गेल्या, आता परत कशा काय, आणि मुलांच्या आता परीक्षा सुरू होणार आहेत, मी काय क्लास बीस बुडवणार नाही, माझं रुटीन आहे तसं मी फिक्स ठेवणार आहे. नवरा म्हणतो, ठीक आहे, पण तू नीट ऐकलं नाहीस मी काय म्हंटलो ते, आई येणार आहे तुझी. आता सगळी गणितं बदलली बर का, आता सगळी गणितं बदलली. लेबल आई आणि सासू हा जो लेबल लावून आपण जे जगाकडे आणि माणसांकडे बघत असतो, त्या आपल्या मनामध्ये आणि पर्यायाने शरीरामध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण करत असतात. त्यामुळे लेबल्स लावण्याच्या बाबतीत आपण फार काळजीपूर्वक असलं पाहिजे. तर एकूण काय, तर खूप सारे मनाशी रिलेटेड काही समस्या असू शकतात, पण एक मला समजतं की कुठलंही कुलूप बिना किल्लीचं तयार होत नाही आणि कुठलीही समस्या बिना उत्तराची निर्माण होत नाही. समस्या आहे तर उत्तर आहे, फक्त ते शोधायचे की नाही शोधायचे हे समजणं गरजेचं आहे. माझ्याकडे एकदा फॅमिली काउन्सिलिंगला नवरा बायको आणि त्यांचे सासू सासरे असे सगळेजण आले होते. तेव्हा त्या सुनेनी तक्रार केली की अहो लग्नानंतर न 7-8 महिने माझी सासू माझ्याशी खूप छान वागली, पण 7-8 महिन्यानंतर असे काहीतरी एक प्रसंग घडला आणि त्यांनी त्यांचं वागणं बदललं. मी तिथंच थांबलो आणि सासूबाईंना विचारलं, ही जी सून म्हणती आहे की तुम्ही चांगल्या वागत होतात, ते खरं आहे का खोटं आहे? खरं आहे म्हणाल्या. आणि मग त्याच्यानंतर बदलल्या, खरं आहे का? खरं आहे म्हणाल्या. म्हटलं एवढंच मला पाहिजे होतं की कितीही मोठं झालं तरी आपण बदलू शकतो ही जाणीव असणं गरजेचं आहे. नाहीतर स्वभावाला औषध नाही असं म्हणणारी लोक कोण असतात? ज्यांना बदलायचं नसतं. ज्यांना बदलायचं असतं त्यांच्यासाठी निश्चितच स्वभावाला औषध असतं. आणि म्हणूनच वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झालेला आहे. आयुर्वेदानुसार या संपूर्ण शरीर आणि मन 49 झाले. मी 1-2 मिनिटात संपवतो, जास्त वेळ घेत नाही, 1-2 मिनिटात संपवतो. मग काही प्रश्न असतील तर त्याच्यावर आपण संवाद साधूया. तर आयुर्वेदानुसार 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, म्हणजे 3 प्रकारे आपल्याला शरीर आणि मन ह्याला हाताळायचं आहे. त्याच्या अगोदर प्रत्येक माणूस हा 3 मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टनी जन्माला आलेला असतो, हे लक्षात घेऊया. 3 मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स काय बरं असतात प्रत्येकामध्ये? एक असतं मनोमल, म्हणजे षडरिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. त्याच्यानंतर दुसरं काय असतं? विक्षेप, एजिटेशन. आणि तिसरं काय असतं? ते असतं अज्ञान, इग्नोरन्स. आणि ह्या 3 टप्प्यांसाठी 3 वेगवेगळ्या चिकित्सा सांगितलेल्या. आपलं सगळं शास्त्र पण आहे ना, ते 3 ह्याच्यात विभागलेलं आहे बरं का. फार विचारपूर्वक सगळी आपली विभागणी केलेली आहे. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड हे याच्यासाठीच केलेलं आहे. फक्त आपल्याला काय झालेलं आहे, ते शाहरुख खान साहेब म्हणत असतात ना एका चित्रपटात, जनाला सगळ्या राष्ट्राला संबोधन करताना ते म्हटलेले एका चित्रपटामध्ये, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. तर ते वाक्य थोडं बदलणं गरजेचं आहे. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ अवर स्क्रिप्चर्स. आपल्याकडचा जो ठेवा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, ते फार फार महत्वाचं आहे. तर हे जे 3 दोष आहेत त्याच्यामुळे 3 प्रकारची चिकित्सा पद्धती सांगितलेली आहे. एक सांगितलेलं आहे दैव व्यपाश्रय चिकित्सा, दुसरं सांगितलेलं आहे युक्ती व्यपाश्रय चिकित्सा आणि तिसरं सांगितलेलं आहे सत्वावजय चिकित्सा.
दैव व्यपाश्रय चिकित्सा म्हणजे जप, तप, होम इत्यादी हे सगळं सांगितलंय. आता जपाची जेव्हा गोष्ट करतो तेव्हा सगळीजण ज्येष्ठ आहेत बऱ्यापैकी, नामस्मरण कदाचित करत असतील, नसतील तर नामस्मरणाचं महात्म्य समजून घेऊन ते करायला सुरुवात करायला पाहिजे. पण मंत्र 3 प्रकारची असतात. त्याच्यातलं म्हणजे इन्स्टिगेटिंग मंत्राज असतात, मोटिवेशनल मंत्राज असतात आणि इन्स्पिरेशनल मंत्राज असतात. तर मंथरा जी देते ती इन्स्टिगेटिंग मंत्र असतं. तर वेगवेगळ्या प्रकारची मंत्र असतात. त्याच्यातलं एक साधं कुठलंही अक्षर मंत्र होऊ शकतं बरं का. तर बऱ्याच वेळा राग अनावर होतो तेव्हासाठी एक मी मंत्र सांगत असतो. ते मंत्र मी तुम्हाला सांगतो. योग्य वाटला तर वापर करा. ज्यांना राग अनावर होत असेल त्यांनी. आय एम नॉट अ केमिकल टू रिॲक्ट बट आय एम अ ह्युमन बिंग टू रिस्पॉन्ड. हा एक जप जर करत राहिलो तर आपली धारणा होत राहते की आपण मनुष्य आहे आणि संवाद प्रतिसाद देणं हे आपलं प्रथम कर्तव्य, प्रतिक्रिया देणं नव्हे. प्रतिक्रिया देणं हेच महत्वाचं, हेच बऱ्याच वेळा त्रासदायक ठरत असतं. शब्दाबद्दल मगाशी मी बोलत होते तेव्हा समर्थ रामदास स्वामींची एक गोष्ट सांगतो. रामदास स्वामी म्हणतात की शब्द हे टर्फल जाण, अर्थ हे दाणा. आपण शब्दांमध्ये अडकतो, त्याच्या मागच्या भावनांकडे लक्ष देत नाही. तो मला असं म्हणाला, ती मला असं म्हणाली आणि त्याच्यातच अडकतो आणि त्रास करून घेत असतो. त्याच्यातनं आपण बाहेर पडायला पाहिजे असं मला वाटतं. तर पहिलं सांगितलं तुम्हाला दैव व्यपाश्रय, दुसरं युक्ती व्यपाश्रय चिकित्सा. समर्थ म्हणतात शरीरासारखे अनेक यंत्र नाही. शरीर हे जगातलं सगळ्यात सुंदर यंत्र आहे आणि आयुर्वेद पण तेच म्हणतो. आणि म्हणून या शरीराचं सर्व्हिसिंग म्हणजे पंचकर्म. वर्षातनं एकदा गाडी सर्व्हिसिंगला आणली पाहिजे. रिपेअर्स अँड मेंटेनन्सला आणण्यापेक्षा सर्व्हिसिंगला गाडी आणणं जास्त चांगलं. तर आयुर्वेद स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य व्याधी परिमोक्षा. जे ठणठणीत आहेत त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं याच्यासाठी आयुर्वेद, जे आजारी आहेत त्यांना बरं करण्यासाठी सुद्धा आयुर्वेद. परिपूर्ण जीवन कसं जगावं याच्यासाठी आयुर्वेदाचा विचार आहे. तर त्याच्या आपण संपर्कात येऊया. आयुष मंत्रालय चांगलं काम करतंय. सध्याचं सरकार चांगलं काम करत असल्यामुळे आपल्यापर्यंत आयुष मंत्रालयाचे सध्याचे कोविडच्या संदर्भात काढे वगैरे वगैरे छान सगळं पोहोचलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी त्याचा वापर केलाय. तिसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे सत्वावजय चिकित्सा. आणि मगाशी जसं स्नेहानी सांगितलं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी असं स्टेप बाय स्टेप जायचं असतं. तसं ना मला हल्ली कुठेही बोलवतात आणि म्हणतात की मेडिटेशनचे क्लास घ्या. अहो मेडिटेशन काय, तो योग ह्याच्यामधला 7वा पाद आहे. आम्हाला यम नको, नियम नको, आसन नको, प्राणायाम नको, प्रत्याहार नको, धारणा नको. आम्हाला पाहिजे फक्त ध्यान. मग बघा आपण बघतो कसं ध्यान लागलंय म्हणून. असं फक्त बघावं लागतं. अलीकडचं काहीच नसतं, फक्त पलीकडचं पाहिजे असतं. तर ह्या इथं म्युझिकल सेशन सुरू झालंय. संगीत ऐकायचंय मला. कोणाचा स्पीकर चालू असेल त्यांनी म्यूट करा प्लीज. होस्ट कोण आहे? होस्ट करू शकतात ना म्यूट. झाला आवाज. तर मंडळी आहे अजून चालू आहे. तर स्टेप बाय स्टेप जाणं फार महत्वाचं असतं. जसं स्नेहाने सांगितलं, माझं 100% त्याला पाठिंबा आहे. ते समजून घेऊया आणि मग पुढे जाऊया. आणि खरी संपत्ती जी आहे ती आहे शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. ही संपत्ती वाढवणं हे गरजेचं आहे आणि आपल्या नातवंडांमध्ये हे विचार गुंतवणं हे गरजेचं आहे. सध्या संपूर्ण राष्ट्राला समर्थ विचारांची, समर्थ साहित्याची गरज आहे. मनाचे श्लोक, दासबोध, आपले इतर आध्यात्मिक साहित्य याचं करणं हे फार महत्वाचं आहे. हे आपल्या मनासाठी एक उत्तम औषध ठरू शकतं. या इथं मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. काही शंका प्रश्न असतील तर आपण विचारात घेऊया. धन्यवाद राजीव दादा. खूपच सुंदर विचार मांडले. आणि मला असं वाटतं की फक्त ज्येष्ठ नागरिकच नाही तर आपल्यापैकी ऐकणाऱ्यांसाठी सर्वांसाठीच अतिशय अमोल असे विचार आहेत. मला तर फारच ऐकायला आवडलं. मी आरईबीटी वगैरे बद्दल थोडंफार वाचन आणि अभ्यास माझा सुद्धा झालेला आहे. पण आता जे काही सांगितलं ते अगदी आपल्या सगळ्यांना म्हणजे टेक्निकल भाषा कमी होती आणि सर्वांना समजेल अशा भाषेत अगदी सोपं करून सांगितलं डॉक्टर राजीव यांनी. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
आता कोणाला काही शंका असतील आणि प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी चॅट बॉक्समध्ये त्यांच्या शंका मांडाव्यात. आता यापैकी एक शंका मी वाचलेली आहे, तर ती मला वाटतं स्पाईनशी रिलेटेड आहे, मणक्याशी रिलेटेड आहे. आपल्या सोबत आता डॉक्टर केदार देवगावकर नाहीयेत, पण स्कोलिओसिस बरे होऊ शकते का असं विचारले मला वाटतं ऐश्वर्या जोशी यांनी. तर मला जी माहिती आहे ती मी सांगते, नंतर सौरभ सांगेल. सौरभ चालेल ना? हॅलो. स्कोलिओसिस म्हणजे मणक्याचा कर्व जो असतो आपला, आपण जेव्हा सरळ उभे असतो तेव्हा समोरून पाहिल्यानंतर सरळ दिसतो मणका, पण असा सरळ न दिसता तो एका बाजूला वाकलेला असा जेव्हा असेल तर तेव्हा त्याला स्कोलिओसिस म्हणतात. तर हे स्कोलिओसिस जन्मजात काही जणांमध्ये असतं. तर यातलं सगळ्यात सेलिब्रिटी उदाहरण म्हणजे उसेन बोल्ट. उसेन बोल्ट कोणाला माहित नाही असा माणूस नसेल मला वाटतं. जगातला सर्वात वेगवान माणूस असा उसेन बोल्ट आहे. त्याला डाव्या बाजूला स्कोलिओसिस, पाठीचं स्कोलिओसिस आहे. आणि खरं तर स्कोलिओसिस मुळे म्हणजे तुमचं पोस्चर व्यवस्थित राहत नाही आणि पायदुखी किंवा पाठदुखी हे आजार तुम्हाला जडू शकतात असं म्हटलं जातं. पण उसेन बोल्टने त्याच्या 200 मीटरच्या स्प्रिंटसाठी त्याचा इतका सुंदर उपयोग करून घेतलेला आहे की असं म्हणतात की त्या स्कोलिओसिसमुळे त्याचं 200 मीटरचं कर्व वरचं स्पीड वाढलेलं आहे. तर स्कोलिओसिस म्हणजे जसं उसेन बोल्टने त्याचा बरा केला तशा पद्धतीने बरा होऊ शकेल एवढंच मी सांगू शकते. तसं ते छोटीशी डिफॉर्मिटी असते, पण व्यायाम वगैरे करून तुम्हाला त्यामुळे होणारा त्रास आटोक्यात ठेवता येऊ शकतो. तर याबद्दल आपल्याला अधिक माहिती मला वाटतं सौरभ देऊ शकेल. सौरभ देशमुख फिजिओथेरपिस्ट आहे. आणखी कोणाला काही या संदर्भात सांगायचं असेल तर सांगू शकता. धन्यवाद. हॅलो. ऐकू येते ना? तर स्कोलिओसिस म्हणजे ऍक्च्युली त्याचे आपण दोन प्रकार करतो. एक म्हणजे स्ट्रक्चरल आणि एक म्हणजे फंक्शनल. तर स्ट्रक्चरल म्हणजे तुमच्या स्पाईनमध्ये जर बरेच चेंजेस झाले असतील आणि हा जो चेंज आहे हा इरिव्हर्सिबल म्हणजे पुन्हा आपण नॉर्मलाइज नाही करू शकत, तर अशा प्रकारचा चेंज असतो, त्याला आपण स्ट्रक्चरल चेंज म्हणतो. आणि फंक्शनल चेंज म्हणजे तुम्ही एखादी मूव्हमेंट करताना तुमचा पाठीचा कणा वाकडा होणं. आणि ह्याच्यामध्ये हे बेसिकली होऊ शकते, हे म्हणजे तुमची मसलची ताकद कमी जास्त असेल शरीराच्या एका बाजूची आणि एका बाजूची जास्त असेल, तर त्यावर आपण उपचार करून ते स्कोलिओसिस आपण नॉर्मलाइज करू शकतो. आय थिंक थोडक्यात हे उत्तर बरोबर आहे, चालू शकेल. येस शुभांगी ताई, पुढे. ओके. आणखी कोणाला काही शंका विचारायच्या असतील तर मी फक्त जरा चॅट बॉक्स मध्ये बघते आणखी कोणाचे आय आले. थिंक डॉक्टर केदार सर आलेले आहेत, तर ते याबद्दल अजून सांगू शकतील. सर, प्रश्न असा होता की स्कोलिओसिस बद्दल विचारलं होतं आणि स्कोलिओसिस क्युअर होऊ शकतो का असा प्रश्न होता. ऐश्वर्या जोशी यांनी विचारला. हा, म्हणजे त्याचं उत्तर असं आहे की स्कोलिओसिस कुठल्या वयात सुरू झाला आहे आणि किती ऍडव्हान्स स्टेजला आपण तो पकडला आहे. जर खूप ऍडव्हान्स स्टेजला असेल आणि वय जर जास्त असेल तर तो पूर्णपणे सरळ नाही करता येत. जर अर्ली स्टेजला घेतला आपण तर त्याला आपण करेक्ट करू शकतो. हे त्याचं उत्तर आहे. डॉक्टर, it is 14 to 15. हा, 14 ते 15 वर्षाचा पेशंट असेल तर ते स्कोलिओसिस म्हणजे मणक्याचा भाग, तर तो किती डिग्री आहे त्याच्यावरती आम्ही ठरवतो की काय ट्रीटमेंट करायला पाहिजे. 15 वर्षाचा असेल आणि 40 डिग्रीच्या खाली असेल जर कर्व, तर मग आपण वेट अँड वॉच पॉलिसी करू शकतो. एखादा जॅकेट लावू शकतो तर कर्व वाढू नये याच्यासाठी. पण जर 45-50 डिग्रीच्या पेक्षा जास्त असेल कर्व तर त्याला सर्जरी लागते. कारण काय 50 डिग्रीच्या जास्त कर्व हा वाढत जाऊन इव्हेंच्युअली त्याला काही नाही केलं तर 70-80-90 डिग्री 100 डिग्री होऊ शकतो. आणि मग ते विद्रूप दिसतं आणि श्वास घ्यायला वगैरे त्रास होतो, कारण की तुमचे लंग्स पण ब्लड एक्सपांड होऊ शकत नाही स्कोलिओसिसमुळे. ओके, थँक्यू सो मच. ओके. ओके. आता कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण समारोप करूयात का? मी बागेश्रीकडे जाते आता. बागेश्री. हा.
मला वाटतं आता शंका काही दिसत नाही चॅटबॉक्स मध्ये, तर निरोप घ्यायला हरकत नाही. वेळ हो, झालेली आहे कारण. हो, आता खूप लोकांनी फक्त प्रतिक्रिया दिल्या आहेत छान झालंय म्हणून, आणि काही लोकांच्या अपेक्षा आहेत की आपण अजून असे सेशन्स घेऊ म्हणून. आमचाही असा विचार आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आजी आजोबांसाठी काही सेशन्स घेता आले, काही प्लॅन करता आले तर आम्ही नक्की तसं करण्याचा प्रयत्न करू. आणि डॉक्टर केदार देवगावकर, स्नेहा आणि डॉक्टर राजीव नगरकर, मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि आपले हे सेशन्स व्याख्यानमाला आपल्याला अजून पुढे चालू ठेवता येईल आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचाच सहभाग मिळेल अशी अपेक्षा ठेवते. धन्यवाद. थँक्यू. थँक्स भाग्यश्री. थँक्यू सो थँक्यू मच. ताई. थँक्यू ऑल. थँक्यू. धन्यवाद. आणि सर्वांनी अटेंड केलं एवढ्या उत्सुकतेने आणि ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे अटेंडन्सचे धन्यवाद.